टाइप्स ऑफ प्रोग्रामिंगचे पॅराडिगम कोणते असतात. पहिली गोष्ट की प्रोग्रामिंग काय असतं की आपल्याला कम्प्युटरकडून काहीतरी स्पेसिफिक टास्क परफॉर्म करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण काय करतो, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन देत असतो. आता हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन देण्याचे वेगवेगळे वे आणि ते प्रोग्रामिंगचे पॅराडिगम असतात. तर सगळ्यात पहिला जो प्रोग्रामिंगचा पॅराडिगम असतो टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग म्हणू शकता, पॅराडिगमची पण गरज नाही. टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग थोडंसं इथं रिटर्न गोष्टी पण लिहित चला, म्हणजे इन द सेन्स की पहिला जो पार्ट आहे तुमचा थेरॉटिकलच असणार आहे. इन द सेन्स OOP थेरॉटिकल पण आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे, म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन बेस पण शिकवणार आहे. तर इथून पुढचे 15 ते 20 लेक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जर पायथॉन हे चांगलं करायचं आहे. आलं ना. आता लॉजिकल पोर्शन आपला संपलेला आहे, आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पोर्शन स्टार्ट झालेलं आहे. तर त्यावेळीच तुम्हाला स्टडी करायचं आहे आणि मी प्रत्येक कन्सेप्ट बेसवर की प्रत्येक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊनच तुम्हाला सांगणार आहे. आलं ना. तर टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग कोणत्या कोणत्या असतात, तर सगळ्यात बघा की प्रोग्रामिंगच्या स्टाईल्सनुसार किंवा ॲप्रोचेसनुसार काय केलं गेलं आहे, प्रोग्रामिंगचे टाईप्स पडले गेलेले काय, किंवा त्याला प्रोग्रामिंगचे पॅराडिगम्स आपण असं म्हणू शकतो. तर सगळ्यात पहिला जो आहे तुमचा कोणता आहे, सगळ्यात पहिला कोणता आहे तुमचा आहे प्रोसिजर. काय PROCEDURAL प्रोसिजर काय प्रोग्रामिंग. प्रोसिजर प्रोग्रामिंग म्हणजे काय हे आपण आता पुढे बघणार आहे. दुसरा जो आपला आलेला आहे तो म्हणजे तुमचा कोणता आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय OOP. काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. हा काय झाला तुमचा अजून एक दुसरा ॲप्रोच झाला. तिसरा ॲप्रोच तुमचा कोणता आहे माहिती का, फंक्शनल प्रोग्रामिंग. एवढ्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण ह्या इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर प्रॉपर वेनी काय करायचं आहे, पायथॉनचं OOP जर शिकायचं तर ह्या गोष्टी तुमच्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. चौथा जो तुमचा टाईप आहे तुमचा आहे लॉजिक प्रोग्रामिंग. काय लॉजिक प्रोग्रामिंग. आता हे लॉजिक प्रोग्रामिंग काय आहे, नंतर अजून एक टाईप आहे तो म्हणजे तुमचा काय 5 नंबरचा जो टाईप आहे, कोणता टाईप आहे तुमचा, इव्हेंट ड्रायव्हन प्रोग्रामिंग. काय इव्हेंट ड्रायव्हन प्रोग्रामिंग. तर ह्या सगळ्या काय तुमच्या प्रोग्रामिंगचे पॅराडिगम आहे आणि या सगळ्या यूज होणार आहे तुमच्या. आलं ना. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग झालं किंवा POP म्हणू शकता तुम्ही त्याला, किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, फंक्शनल प्रोग्रामिंग, लॉजिक प्रोग्रामिंग, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामिंग. हे सगळे काय तुमचे प्रोग्रामिंगचे पॅराडिगम आहे. हे त्यांच्या स्टाईल्स आणि ॲप्रोचेसनुसार काय केलं आहे, यांना डिवाइड करण्यात आलेले. समजलं. तर सगळ्यात पहिलं बघू प्रोसिजर प्रोग्रामिंग काय असतं. मी थेरॉटिकली तुम्हाला गोष्टी सांगतो. आता या गोष्टी मी पूर्ण गोष्टी लिहित नाही बसत, पण तुम्हाला मी काही जेवढ्या गोष्टी मला एक्सप्लेन करता येईल तेवढ्या मी इथं सांगतो. प्रोसिजर प्रोग्रामिंग म्हणजे की स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन आपण लिहितो. काय करतो, स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन. म्हणजे की तुम्ही C लँग्वेज स्टडी केली, तुमची C लँग्वेज काय झाली याच्यामध्ये प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. CPP तुमची काय किंवा पास्कल तुम्ही म्हणू शकता एक, किंवा बेसिक कोणती पण तुमची लँग्वेज असेल ना त्याच्यामध्ये काय तुमचं प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग असतं. म्हणजे कसं फंक्शन बेस गोष्टी असतात. फंक्शन बेस म्हणजे कसं की डेफ ॲड नावाचं एक फंक्शन बनवलं, A आणि B इथं घेतला मी आणि नंतर काय केलं मी A+B इथून रिटर्न केल्यानंतर इथं काय झालं, त्या ॲडला कॉल केलं, 5 आणि 2 इथं 5 केले 7 झालं, R रिझल्ट केला आणि प्रिंट केलं. तर हे काय तुमचं एक फंक्शन झालं आणि त्या फंक्शन ही काय प्रोसिजर झाली ना, एक प्रोसिजर झाली. स्टेप बाय स्टेप काय इन्स्ट्रक्शन आपण देतोय, स्टेप बाय स्टेप आपण ज्या गोष्टी लिहितोय किंवा फंक्शनल वाईज ज्या गोष्टी लिहितोय त्याला काय म्हणतो आपण प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणत असतो. काय झालं, फंक्शन याच्यामध्ये सगळ्यात जास्त वापरले जाते कशामध्ये, प्रोसिजर ओरिएंटेडमध्ये. आणि डेटा आणि फंक्शन हे वेगवेगळे असतं याच्यामध्ये. याच्यात काय असतं की डेटा आणि एक म्हणजे काय तुमचं फंक्शन. या दोन्ही गोष्टी काय असतं वेगळा असतो. डेटा म्हणजे तुम्ही डेटा टाईप वगैरे तुम्ही डिक्लेअर करता, ह्या गोष्टी हे वेगळं झालं. आणि तुमचं फंक्शन हा वेगळा आहे. ही फंक्शन म्हणजे काय एक ब्लॉक ऑफ कोड असतो, तुम्हाला जेवढ्या वेळेस पाहिजे तेवढ्या वेळेस तुम्ही कॉल करून त्याला एक्झिक्यूट करू शकता. आलं ना. पण याच्यामध्ये काय आहे की तुमची जर समजा 10 कामं आहे, तुम्ही 10 कामासाठी वेगवेगळ्या गोष्टी लिहिताय. आलं ना. आणि तुमचे व्हेरिएबल तुम्ही बघा वेगवेगळे होऊन जातील. तर ही प्रोसिजर ओरिएंटेड काय आहे तुमची, की असं समजू शकता की रेसिपी बनवायची तुम्हाला, तर काय करायचं, गॅस चालू करायचं आहे. नंतर गॅस चालू केल्यानंतर की आपल्याला एखादं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकायचं आहे, नंतर मसाला टाकायचा. ही सगळी तुमची काय जशी एक ॲप्रोच लावतो ना आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, ती स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन जे देतो ना आपण त्या प्रोग्रामिंग स्टाईलला काय म्हणतो आपण,
काय म्हणतो त्या प्रोग्रामिंग स्टाईलला? त्याला आपण म्हणतो असं प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. काय म्हणतो? प्रोसिजर ओरिएंटेड. म्हणजे की एखाद्या प्रोसिजरला तो फॉलो करत असतो, त्याला काय म्हणतो आपण? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो. आता काय झालं या प्रोसिजर ओरिएंटेडमध्ये ना, मेन म्हणजे की आपल्याला रिअल लाईफ गोष्टी जेव्हा रिलेट करायच्या आहे तेव्हा आहे ना, या गोष्टींना जास्त काही आपल्याला इफिशियंट नव्हत्या. इन द सेन्स की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज येण्याचं मेन रिझन असं होतं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजच्या कन्सेप्टने आपण रिअल वर्ल्ड एंटिटीशी जास्त रिलेट करू शकत होतो. प्रोसिजर ओरिएंटेडमध्ये काय झालं की तुम्हाला एखादं ॲप्लिकेशन बनवायचं आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे फंक्शन आहे. काय? खूप सारे फंक्शन आहे. जसं की फंक्शन 1 घ्या की तुम्ही त्याचं लॉग इन करताय, नंतर तुमचं काय झालं की तुम्हाला ॲड टू कार्ट ऑप्शन आहे, नंतर पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आहे. आता याचे प्रत्येकाचे काय बनतील? एक सिम्पल गोष्ट बनवण्यासाठी ठीक आहे की तुम्ही एक फंक्शन बनवा, दुसरं फंक्शन बनवा. पण जेव्हा तुम्ही बघा की तुम्हाला एकदम मोठं ॲप्लिकेशन बिल्ड करायचं आहे आणि तुम्ही तिथं जर असं रिअल वर्ल्ड गोष्टींचे रिलेशनशिप दाखवताना तुम्ही काय करताय की एक स्पेसिफिक गोष्टी माहिती त्याचं फंक्शन करणं डिफाईन वेगळं आहे, पण असं एक मोठं काहीतरी ॲप्लिकेशन बनवायचं त्याला तुम्ही जर फंक्शनल प्रोग्रामिंग म्हणजे की इन जसे प्रोसिजर वाईज तुम्ही गोष्टी जर लिहित गेला तर ती लाईन ऑफ कोड काय होईल रे? जास्त होईल. फंक्शन काय होईल? खूप जास्त मोठा कोड आपल्याला लिहावा लागेल आणि कॉम्प्लेक्सिटी पण खूप जास्त वाढेल. आलं ना? मग नंतर तुमचा आला की तुम्हाला जर रिअल वर्ल्ड गोष्टींशी जर रिलेट करायचं त्याच्यासाठी कोणती लँग्वेज आहे तुमची? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. पुढे जाऊन मी खूप डिटेलमध्ये सांगणार आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज काय असते. रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट्स वापरून प्रोग्राम तयार केलेली, म्हणजे की क्लासेस, ऑब्जेक्ट ह्या गोष्टी आपण इथे यूज करतो. काय यूज करतो इथं? क्लास आणि ऑब्जेक्ट ह्या गोष्टींशी रिलेट असते. आणि मेन म्हणजे की रिअल वर्ल्ड गोष्टींशी तुम्ही जास्त रिलेट करू शकता. याचे एक्झाम्पल तुम्ही घेतलं तर पायथॉन आहे, नंतर तुमची जावा आहे, नंतर तुमची काय जावा, नंतर काय तुमची CPP आहे. हे सगळे काय तुमचे याच्यामध्ये येतात. इवन C# पण काय तुमचं काय ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्येच कॅल्क्युलेट केलं जातं. नंतर तुमचा नेक्स्ट पार्ट येतो फंक्शनल प्रोग्रामिंग. आता याच्यात क्लास काय असतो आणि ऑब्जेक्ट काय असतो याच्यावर मी खूप डिटेलमध्ये गोष्ट समजावणार आहे OOPचे. आता तुम्ही पुढचे टॉपिक समजा फक्त की फंक्शनल प्रोग्रामिंग म्हणजे काय असतं. तर फंक्शनल प्रोग्रामिंग असं समजू शकता की प्रोग्राममध्ये फंक्शन आधारित असतं, म्हणजे की डेटा चेंज करण्याऐवजी फंक्शन चेन असतं. म्हणजे की असं समजू शकता की कोणत्या लँग्वेज असतं फंक्शनल प्रोग्रामिंग. त्याचे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर हा स्केल म्हणून एक लँग्वेज आहे, नंतर तुमची LISP नावाची एक लँग्वेज आहे, नंतर स्काला एक तुमची लँग्वेज आहे, किंवा पायथॉन पण पार्शियली तुमची काय एक फंक्शनल प्रोग्रामिंग येते. पार्शियली बघा, नॉट कम्प्लिटली, पण पार्शियली तुमची काय येते? फंक्शनल प्रोग्रामिंग येते. का? पायथॉनमध्ये तुम्ही बघितले का ते लॅम्बडा एक्सप्रेशन घेतलं, ते जे पार्ट आहे ना ते सगळे तुमचं काय फंक्शनल प्रोग्रामिंगचंच पार्ट आहे. काय झालं की तुम्ही एक लिस्ट घेत होता, पहिले लिस्टवर तुम्हाला काय करायचं? एखादं फंक्शन अप्लाय करायचं, तर तुम्ही मॅप करत होता, बरोबर? मॅप तिथे यूज करत होता. हे मॅप वगैरे या गोष्टी तुमच्या काय एका फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन आलं, तर अशा ज्या गोष्टी ना तुमच्या काय फंक्शनल प्रोग्रामिंगचा पार्ट असतो. लॅम्बडा फंक्शन तुमचा कशाचा पार्ट आला की जिथं तुमचं काय होणार आहे की फंक्शनल प्रोग्रामिंगमध्ये प्रोग्राम फंक्शनवर आधारित असतो. प्रोग्राम काय असतं? फंक्शनवर. मॅप काय झालं? फंक्शन झालं तुमचं. डेटा चेंज करण्याऐवजी डायरेक्ट फंक्शन चेंज केले जातात, की तुम्हाला एखादा गोष्ट मॅन्युअली चेंज करण्यापेक्षा तुम्ही एक फंक्शन अप्लाय करून द्या आणि ती गोष्ट ॲटोमॅटिकली काय होऊन जाईल? चेंज. म्हणजे की तुम्ही जी कंडिशन दिली त्या कंडिशननुसार तिथे काय अप्लाय होऊन जाईल त्या डेटावर. आलं ना? तर हे झालं तुमचं फंक्शन प्रोग्रामिंग. एक्झाम्पल सगळ्यात भारी कोणतं आहे त्याच्यामध्ये? मॅप, रिड्यूस, अजून कोणतं होतं तुमचं? फिल्टर. हे तुमचं काय आहे? हे जे आपण यूज केलेलं आहे लॅम्बडामध्ये, हे सगळे काय येतं तुमचे फंक्शनल प्रोग्रामिंगचाच एक पार्ट आहे. म्हणून पायथॉनला पण पार्शियली काय म्हटलं जातं की ती एक फंक्शनल प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे. नंतर तुमची नेक्स्ट येते लॉजिक प्रोग्रामिंग. लॉजिक प्रोग्रामिंग म्हणजे की प्रोग्राम रूल्स आणि लॉजिकवर आधारित असतो. काय असतो? तुमचा रूल आणि काय लॉजिकवर बेस आधारित असतो. हा एक प्रोग्रामिंग पॅराडिगम आहे. म्हणजे की इफ ह्युमन एक्स मॉर्टल एक्स, म्हणजे की इफ ही गोष्ट खरी असेल तर तुमचं काय, तरच तुमचं इफ आणि देन म्हणजे पुरं लॉजिकच्या बेसिसवर तुमचं काय चालतं? रूल्स रेग्युलेशन काय चालतं? तुमच्या गोष्टी चालतं. याचे एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता की प्रोलॉंग नावाची एक काय तुमची एक लँग्वेजचं नाव म्हणू शकता. इव्हेंट ड्रायव्हन म्हणजे माहिती काय? इव्हेंट ड्रायव्हन म्हणजे की प्रोग्राम इव्हेंटवर रन होतो. जसं की बटन क्लिक केलं, मी काय केलं? बटनला क्लिक केलं. या गोष्टी जावास्क्रिप्ट तुम्हाला एक इव्हेंट ड्रायव्हनमध्ये येऊ शकते तुमची. जावास्क्रिप्ट आणि काय? जावास्क्रिप्ट आणि पायथॉनची GUI म्हणून एक लायब्ररी आहे, ग्राफिकल प्रोग्रामिंग. मी एक प्रोजेक्ट घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगाल. तिथं पण काय बटनवर क्लिक केलं तुमचं एखादा इव्हेंट ट्रिगर झाला आणि मग ते फंक्शन कॉल होऊन जातं.
ही काय इव्हेंट ड्रायव्हन प्रोग्रामिंग झालं तुमचं. एखादं बटन क्लिक केलं की पॉपअप मेसेज येणार, जावा स्क्रिप्ट तुमचा हा पार्ट झाला. तर एवढे प्रोग्रामिंगचे पॅराडिगम आहे. आता एवढ्या प्रोग्रामिंगच्या पॅराडिगमनुसार वेगवेगळ्या लँग्वेज त्या प्रोग्रामिंगच्या पॅराडिगममध्ये येत असतात. पण आपल्याला याच्यात स्टडी कोणतं करायचं आहे, पायथॉन कोणती तुमची ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज OOP. दुसरं म्हणजे फंक्शनल प्रोग्रामिंगचे बेसिक आपण घेतलं, लॅम्बडा फंक्शनमध्ये घेतलं. आलं ना, ते कसं काम करतं थोडंसं बेसिक आपण घेतलं, पूर्ण नाही घेतलं आपण. इव्हेंट ड्रायव्हर म्हणायचं गेलं तर पायथॉनमध्ये आपण अजून काय यूज करू शकतो की GUI नावाचा जो प्रोजेक्ट आहे, आपण एक सिम्पल एक प्रोजेक्ट बनवण्याचा ट्राय करू GUI लायब्ररीचा यूज करून. तर इव्हेंट ड्रायव्हन प्रोग्रामिंगमध्ये पण तुमचा पायथॉन ही येत असते. आलं ना. तर हे झालं तुमचं काय आणि बेसिक प्रोग्रामिंगचं ओव्हरव्ह्यू. पण आपल्याला मेन जे स्टडी करायचं, कोणतं स्टडी करायचं आहे आत्तापुरतं सध्या, OOP. काय OOP. आता मेन आहे की प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग नंतर OOP का आलं. तर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये तुमचं काय होतं, सगळं काय फंक्शनच्या बेसिसवरच होतं. काय होतं, फंक्शन बेसिसवरच होतं. आणि नॉर्मल एक प्रोग्रामिंग होती. 3 प्रोग्रामिंगचे पहिलं असं होतं की नॉर्मल एक होते, नॉर्मल फंक्शनल प्रोग्रामिंग. आणि एक दुसरी होती तुमची काय प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. काय प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आणि तिसरं म्हणजे तुमचं काय OOP. ही 3 तुमचे मेनली प्रोग्रामिंगचे पॅराडिगम. नॉर्मल प्रोग्रामिंगमध्ये काय तुम्ही सिम्पल इन्स्ट्रक्शन देत होता, काय सिम्पल गोष्टी इन्स्ट्रक्शन देत होतं. म्हणजे परत 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 तुम्ही तीच गोष्ट, फंक्शनचा मेन काय पर्पज होता की एक पीस ऑफ कोड तुम्ही एक ठिकाणी डिफाईन करा, तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही काय कॉल करू शकता. हा मेन पर्पज होता फंक्शनल प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे ती गोष्ट होत होती. पण जेव्हा ना फंक्शनची कन्सेप्टच नव्हती तेव्हा काय होत होतं की तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन 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 गोष्टी एक स्पेसिफिक टास्क तुमचं सेम जरी येतोय ना तरी पण तुम्ही त्या कोडला काय परत परत लिहित होते. तुमचा नॉर्मल प्रोग्रामिंग पॅराडिगम झाला. नंतर तुमचा प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग पॅराडिगममध्ये काय झालं की तुम्ही त्याला फंक्शनच्या बेसिसवर काम करता. म्हणजे की एक फंक्शन झालं त्या फंक्शनला तुम्ही कॉल करता, दुसरं फंक्शन झालं दुसऱ्या फंक्शनला तुम्ही कॉल करा. म्हणजे एक फंक्शन तुम्ही डिफाईन करता, एक पीस ऑफ कोड तुम्ही डिफाईन करता, तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही यूज करताय. हां, डेफ जसं की सम नावाचं काय केलं, एक मी फंक्शन बनवलं A आणि B इथं केलं, रिटर्न केलं. इथून काय केलं, A आणि A + B ला रिटर्न केलं. आणि नंतर काय केलं, इथं समला कॉल केलं आणि त्याच्यामध्ये काय केलं मी 5 आणि 3 पास करून दिले. परत मला असं वाटलं की ॲडिशन पाहिजे मला दुसऱ्या नंबरसाठी, 8 आणि 5 मी इथे टाकले. नंतर काय केलं सम, परत काय केलं मी 9 आणि 5 टाकले. ही गोष्ट काय तुम्हाला ज्या वेळेस यूज करायची, एकदा कोड डिफाईन केला आणि जेवढ्या वेळेस आणि तुम्हाला काय करायचं, प्रिंट करत चालायचं. समला काय करायचं, तुम्हाला कॉल करत चालायचं. पण काय झालं मला सांगा की ह्या प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेजमध्ये ना तुमचं आहे ना एक गोष्ट तरी तर राहूनच गेली. लार्ज ॲप्लिकेशन रिअल वर्ल्ड गोष्टीची जेव्हा तुम्हाला डिफाईन करायचे ना की तुम्हाला की समजा स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणायचं, स्टुडंटचे काय काय गोष्टी येऊ शकतात. नवीन स्टुडंट ॲड करा, आल्या स्टुडंटचं नेम ॲड करा, स्टुडंटचे अटेंडन्स लावा, स्टुडंटचे अजून दुसरे कामं राहतात, रिझल्ट करा, युनिट टेस्ट झालं त्याचं सगळा रिझल्ट कॅल्क्युलेट करा, नवीन स्टाफ कोणता आला तो ॲड करा. एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही फंक्शन बनवत बसले तर तुमचं फंक्शन किती वाढून जातील, बरोबर आहे की नाही. किंवा एकच डेटा तुम्ही परत परत तुम्हाला यूज करावा लागतो. अटेंडन्ससाठी स्टुडंटचा डेटा परत परत यूज करावा लागतो. किंवा एकच साचा तुमचं परत परत तुमची नंबर ऑफ व्हेरिएबल्स वाढत आहे, आले ना नंबर ऑफ पॅरामीटर्स आर्ग्युमेंट तुमचे वाढत आहे. तर अशा वेळेस काय होतं, जेव्हा रिअल वर्ल्ड गोष्टींशी तुम्हाला एंटिटी करायचं नाही, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग पण काय होतं ते खूप जास्त बल्कमध्ये होऊन जाते. मग ते आपल्याला कंट्रोल करता नाही येणार. मग त्याच्यापेक्षा बेटर अप्रोच कोणता राहिला तुमचा, OOP म्हणजे काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पॅराडिगम. काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पॅराडिगम. आता हा OOP काय असतो, स्टार्ट आपण तिथून करू. आले ना, सगळ्या गोष्टी समजल्या तुम्हाला, मी जेवढं सांगितलं तेवढं आलं ना. पहिलं एक थोडंसं राहतच काय म्हणता येईल की स्टार्टिंगला तुम्हाला एखादी नवीन गोष्ट स्टार्ट करायची ना तर थोडंसं पहिलं आपल्याला स्टार्ट हे हळूहळूच करावं लागतं, नंतर तुमचा एंड बरोबर होत चालतो. आलं ना. आता OOP आपण समजून घेऊ. OOP म्हणजे काय असतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. OOP काय असतं तुमचा, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय की OOP मध्ये प्रोग्राम ऑब्जेक्ट वापर होतं. म्हणजे ज्या तुमच्या रिअल वर्ल्ड एंटिटी आहे, काय म्हणू शकता तुम्ही, रिअल वर्ल्ड एंटिटी ज्या असतात त्या तुम्ही काय मॅपिंग रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट विथ द कोड. तुम्हाला रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट जे दिसत आहे, एव्हरीथिंग हे जे अराउंड दिसतं, हे लॅपटॉप झाला, हा कॅमेरा झाला, स्टुडंट झाले तुम्ही,
तुम्ही ॲक्च्युअल स्टुडंट झाले, क्लासरूममध्ये या बेंचेस झाले, हा पूर्ण क्लास झाला. एक क्लास म्हणजे काय तुमचं एक, आता तुम्हाला सांगतो मेन म्हणजे काय की तुमचं हे तुम्ही ज्या वस्तू यूज करताय, जेवढ्या तुम्हाला गोष्टी दिसतात ते काय झालं तुम्हाला, हे झाले तुमचे काय ऑब्जेक्ट. ह्या एंटिटी म्हणजे काय, यांना आता मला काय करायचं, मॅप करायचं. काय करायचं, मॅप करायचं कोडसोबत. तर हे जे आपण पॅराडिगम यूज करतो ते कोणतं यूज करतो आपण, ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडिगम यूज करतो. तर याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की क्लास आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑब्जेक्ट्स. या दोनच तुम्ही मोस्टली सगळ्यात जास्त तुमचे यूज होतात. आणि बाकी पुढच्या कन्सेप्ट आहे 4 पिलर कोणते, इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन. नंतर तुम्ही पुढे गेले तर इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम. अजून थोडं पुढे गेले तर आपलं की नेक्स्ट पार्ट आपला तो फाईल हँडलिंग, एक्सेप्शन हँडलिंग तो वेगळा पार्ट आहे. पण हे 4 पिलर तुमचे मेनली असतात. तर क्लासेस आणि ऑब्जेक्ट. तर क्लास काय असतो, क्लास असं समजू शकता की एक ब्ल्यू प्रिंट आहे तुमची. काय ब्ल्यू प्रिंट आहे की असं समजू शकता की आपला एक प्लॅन आहे फक्त, ॲक्च्युअली गोष्टी एक्झिट आहे का नाही. आता नेमकी या क्लासेस आणि ऑब्जेक्टची गरज का पडली हे तुम्हाला सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला कोणती पण गोष्ट डिफाईन करायची ना, मेन की आपल्याला एखादी बिल्डिंग वगैरे बिल्ड करायची. काय करायची, बिल्ड करायची. किंवा स्टुडंटचंच घ्या, चला एक स्टुडंट आहे, मला सांगा एक स्टुडंटचा डेटा आहे आपला, स्टुडंटचा डेटा आहे. स्टुडंट 1 स्टुडंट घेतला मी, त्याच्यात नेम घेतलं, त्याचं एज घेतलं, त्याचं डेट ऑफ बर्थ घेतली, त्याचा ॲड्रेस घेतला. किंवा अजून मी काय घेतलं की हा रोल नंबर 1चा डेटा आहे, आलं ना, रोल नंबर 1चा डेटा आहे. नंतर सेम मी काय केलं, रोल नंबर 2साठी मी दुसरा डेटा घेतला. नंतर काय घेतलं मी, रोल नंबर 3साठी परत सेम डेटा की नेम, फुल नेम, नंतर काय त्याचं ॲड्रेस काय, नंतर काय त्याची डेट ऑफ बर्थ काय, नंतर पुढच्या गोष्टी तुमच्या झाल्या. सेम यांनी पण काय घेतलं, सेम त्यांनी सगळ्यांनी काय सेमच यूज केलं. मला सांगा 1000 स्टुडंट आहेत, 1000 स्टुडंटसाठी तुम्ही 1000 वेळेस व्हेरिएबल बनवत बसाल काय ही सेम गोष्ट तुम्ही परत बनवत बसाल का, नाही ना. मला असं काहीतरी पाहिजे की एकदाच ही गोष्ट डिफाईन झाली पाहिजे आली, आणि तिथं फक्त डेटा तुमचा काय झाला पाहिजे, चेंज झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, चेंज झाला पाहिजे. तर आता आहे ना, ही क्लास तुमचा काय झालं माहिती का, एक नकाशा झाला. जशी गाडी बनवायची तुम्हाला, गाडी बनवायची तर गाडी तुम्ही प्रत्येक गाडीसाठी वेगवेगळे नवीन गोष्टी थोडी बनवत बसाल परत. तुम्ही काय करा की एकच डिझाईन आहे ना, एकच गोष्ट बनवायची ना, तुम्ही त्याचं डिझाईन काय करा, तयार करून ठेवा. काय करा, डिझाईन कॉम्पोनेंट तयार करून ठेवा. आणि तुम्ही ते सगळ्या गोष्टी एकत्र बिल्ड होऊन नवीन जेवढे प्रोडक्ट आपल्याला बनवायचे ना, तेवढे प्रोडक्ट बनवायचे तुम्ही ते बनवू शकता. आलं ना. तसंच काय की एवढे स्टुडंट आहे, हजारो स्टुडंट आहे, मग त्या स्टुडंटसाठी तुम्ही प्रत्येक वेळेस हा फॉर्म बनवून बसाल का, नाही. एकदाच ही गोष्ट बनवा, एकदाच प्लॅन बनवा, आणि त्याच्यामध्ये काय तुम्ही प्रत्येकाची इन्फॉर्मेशन ॲड ऑन म्हणजे किती इन्फॉर्मेशन तुमची ॲक्च्युअल स्टुडंटनुसार काय करा, तयार करत राहा. तर ही तुमची काय झाली, एक ब्ल्यू प्रिंट तयार झाली. एकदाच ब्ल्यू प्रिंट तयार करा आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काय यूज करा. तर ह्या कन्सेप्टच असतात क्लासेस आणि ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये, ओओपीमध्ये. रिअल वर्ल्ड गोष्टीशी तुम्ही जास्त रिलेट कशाने करू शकता, क्लासेस आणि ऑब्जेक्टचे. म्हणजे इन द सेन्स काय, क्लास म्हणजे तुमची काय झाली, एक ब्ल्यू प्रिंट झाली. ब्ल्यू प्रिंट इन द सेन्स की तुम्ही त्या गोष्टी काय करताय की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं काय करतो, हे ब्ल्यू प्रिंट बनवतोय आपण. काय बनवतोय, ब्ल्यू प्रिंट म्हणजे की एकदा तुम्ही फॅक्टरीमध्ये एक फॅक्टरी बनवा, त्याचा प्लॅन तयार करा. तर प्लॅन जे प्रोडक्ट काय निघणार आहे, जसं की वॅगनर तुमची एक वेगळी गाडी झाली, दुसरी वेगवेगळी गाडी झाली, तिचे मॉडेल वेगवेगळे झाले, पण एक बेसिक डिझाईन तुम्ही म्हणू शकता ती काय, ती फिक्स आहे ना. आलं ना, त्यांची जे फिक्स आहे, अलग वेगवेगळ्या मॉडेलनुसार वेगवेगळी डिझाईन त्यांची वेगवेगळी. पण तो जो डिझाईन आहे, ही डिझाईन ही काय झाली, तुमचे क्लास झाले. क्लास म्हणजे काय, तुमचा फक्त ॲक्च्युअल नकाशा प्लॅन राहतो, फक्त ब्ल्यू प्रिंट असते. आणि हे मॉडेल जे बाहेर निघते त्याच्यामधून वेगवेगळे, एकच गाडी वेगवेगळी निघते, दुसरी गाडी निघते, तुमचे काय झाले, हे काय झाले, ऑब्जेक्ट झाले. काय, रिअल वर्ल्ड गोष्टी, एंटिटी. स्टुडंट हा तुमचा क्लासरूम आहे, पण याच्यामध्ये गोष्टी ज्या आहे, बेंच झालं, स्टुडंट झालं, हे काय ॲक्च्युअल त्याचे ऑब्जेक्ट आहे. क्लास म्हणजे फक्त काय तुमचं आहे, क्लासला काही मिनिंग आहे का, जोपर्यंत त्याचे स्टुडंट असतील तोपर्यंत क्लास स्टुडंट. पण ते स्टुडंटच नसतील त्याचा काही उपयोग आहे का, नाही. तर हे झालं तुमचं की क्लास काय झालं, एक असं म्हणू शकता की एक ब्ल्यू प्रिंट तुम्ही डिफाईन केली, आणि ॲक्च्युअल ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये कोण आहे, तुमचे स्टुडंट आणि जे तुमच्या रिअल थिंग तुम्हाला दिसत आहे त्या गोष्टी. क्लास ब्ल्यू प्रिंट झाली. आणि त्याला जो सबस्क्रायबर्स आहे तेच झाले ना ऑब्जेक्ट्स, राईट ना. येस. आणि ब्ल्यूप्रिंट
यूट्यूब फक्त एक प्लॅटफॉर्म झाला. एक यूट्यूब म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एक प्लॅटफॉर्म. हां हां, ॲक्च्युअल प्लॅन म्हणजे की ॲक्च्युअल एक्झिक्युशन म्हणजे ॲक्च्युअल गोष्टी त्या तयार होत आहे ते तुमचं काय झालं, ऑब्जेक्ट झालं. समजलं. क्लास म्हणजे ऑब्जेक्ट तयार करण्याचा एक ब्ल्यूप्रिंट किंवा एक टेम्पलेट म्हणू शकता. कार, कलर्स, स्पीड, स्टार्ट, स्टॉप या तुमच्या काय क्लासमध्ये गोष्टी असतात. की कार कशी बनवायची, त्याला कलर कोणता द्यायचा आहे, त्याचं स्टार्ट स्टॉप, स्टार्टिंग स्पीड काय म्हणजे स्पीड काय द्यायचं आहे तुम्हाला त्याचा, नंतर का स्टॉप कसं करणार, हे बटन ऑप्शन तयार करून देणे, हे गोष्टी तुमच्या आधी आहे. पण ॲक्च्युअल कार जी तयार होऊन होती ती तुमची काय ऑब्जेक्ट झालं. संपला विषय. तर हे झालं तुमचं काय क्लासेस आणि ऑब्जेक्ट. समजलं. क्लास काय राहतो आपला, काय असतो क्लास. क्लास म्हणजे की ऑब्जेक्ट तयार करण्याचा एक ब्ल्यूप्रिंट. काय की ऑब्जेक्ट तयार करण्याचा एक ब्ल्यूप्रिंट. ब्ल्यूप्रिंट ऑब्जेक्ट तयार करण्याचं ब्ल्यूप्रिंट किंवा एक टेम्पलेट पण म्हणू शकता तुम्ही. काय म्हणू शकता, टेम्पलेट. काय म्हणू शकता, टेम्पलेट म्हणजे एक डिझाईन म्हणू शकता. काय म्हणू शकता, डिझाईन. टेम्पलेट, ब्ल्यूप्रिंट किंवा डिझाईन. जसं की तुमचा कार काय झालं, कार क्लास. कार काय झाला तुमचा एक क्लास झाला. पण त्या कारमध्ये तुम्ही काय काय डिफाईन करू शकता. एक डिझाईन तयार झाली ना, कारचा कलर कोणता कलर द्यायचा आहे, बरोबर आहे का नाही. नंतर तुमचं काय झालं, स्पीड झाला. अजून काही काही येऊ शकतं का, मॉडेल झालं. मला सांगा एक कार तयार करायची तुम्हाला, एक स्पेसिफिक कार तयार करायची, त्याच्यासाठी काही गोष्टी डिफाईन आहे ना, कलर कोणता द्यायचा, स्पीड कोणता द्यायचा, मॉडेल कोणते द्यायचे. तुम्ही ती गोष्ट डिफाईन प्लॅन बनवून ठेवा आणि ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन त्याच्यानंतर स्टार्ट होईल आपलं. त्याच्यानंतर काय तुमचं ब्रँड कोणता आहे त्याचा, नंतर तुमचं काय येईल, तुमचं स्टार्ट काय, नंतर काय तुमचं स्टॉप काय. हे सगळं फंक्शन झालं, हे मेथड झालं. तुम्हाला सांगतो मी क्लासमध्ये काय काय डिफाईन करतो आपण. क्लासमध्ये काय काय डिफाईन करतो आपण. एक म्हणजे की तुमचे ॲट्रिब्यूट्स. काय असतं, ॲट्रिब्यूट्स किंवा तुम्ही त्याला मेथड्स म्हणू शकता. सॉरी, ॲट्रिब्यूट्स किंवा प्रॉपर्टीज म्हणू शकता. ॲट्रिब्यूट्सलाच दुसरं नाव काय, प्रॉपर्टीज. काय नाव असतं, प्रॉपर्टीज नाव असतं. आणि अजून काय असतं तुमचं एक ॲट्रिब्यूट्स, प्रॉपर्टीज, नंतर तुमचे एक मेथड्स आणि एक बिहेवियर असतं याच्यामध्ये. काय असतं, मेथड्स आणि बिहेवियर. आता हे काय गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो. मेथड्सला दुसरं नाव काय असतं, बिहेवियर असतं. ॲट्रिब्यूट्सला दुसरं नाव काय असतं, प्रॉपर्टीज आपलं असतं. तर तुम्ही एक एक्झाम्पल देऊ शकता, याला डिनोट कसं केलं जातं क्लासला, हे तुम्हाला सांगतो मी. तर क्लास एक तुमचा काय एक कीवर्ड असतो. तुम्हाला जे क्लासचं नाव द्यायचं, जसं की कार मी काय दिलं, क्लासचं नाव दिलं. क्लासचं नाव काय आपल्या, कार हे क्लासचं नाव आहे. क्लास हा डिफाईन करतो आपण, एक तुमचा रिझर्व कीवर्ड आहे. आलं ना, की मला याच्यात काय करायचं आहे की 2 मिनिट. हॅलो, काय इकडे लेक्चर घेतो. इथं कलर काय दिला मी, कलर काय दिला मी, रेड दिला. काय दिला मी, कलर रेड दिला. ही काय झालं, तुमचे ॲट्रिब्यूट झाले, व्हेरिएबल झाले. नंतर काय झालं, ब्रँड. ब्रँड काय दिला मी, इथं BMW लिहिलं. काय लिहिलं, BMW. हे काय झालं, तुमचे ॲट्रिब्यूट झाले. तर इथं कार तुमचं काय आहे माहिती का, कार तुमचं काय आहे, क्लास आहे. क्लास आहे आणि याच्यामध्ये कलर रेड, ब्रँड BMW हे काय झालं तुमचं एक ॲट्रिब्यूट झालं. पण क्लासपासून तयार झालेले इन्स्टन्स म्हणजे काय असतो, ऑब्जेक्ट असतो. हे नुसतं क्लास डिफाईन म्हणजे प्लॅन म्हणून चालतं का, नुसतं ॲक्च्युअल एक्झिक्युशन झालं पाहिजे. समजलं की नुसते प्लॅन बनवता. आपले पोरच बघा ना, की पहिल्या स्टार्टिंगला आता पायथॉनची सिरीज स्टार्ट झाली, आपण आता ही कंप्लीट करू. स्टार्टिंगला जोशमध्ये आता पहिल्या व्हिडिओला माझे 14,000 व्ह्यूज आहे, त्याच्यानंतर 5,000 व्ह्यूज आहे, त्याच्यानंतर आज 3,000, 1,000 असे करत करत 100 दिवसाला येते नाही. अशी कंडिशन. आणि काय सांगता की फ्रीमध्ये शिकू आम्हाला. अरे भाई, तुम्ही कन्सिस्टन्सीच ठेवत नाही तर काय फ्रीमध्ये शिकू, कोणाला शिकू, फक्त कॅमेराला शिकू का फक्त. असं गंमत आहे ना थोडीशी. ही काय तुमचं क्लास, कार, कलर रेड, ब्रँड BMW. आता हे काय तुमचं झालं, कार हे काय झालं तुमचं एक क्लास झाला. आणि याच्यामध्ये काय तुम्ही, मी काय सांगितलं, तुम्ही काय काय डिफाईन करू शकता, ॲट्रिब्यूट्स आणि प्रॉपर्टीज किंवा मेथड आणि बिहेवियर.
आता हे जो डिफाईन केले ना त्यांना काय म्हणतो आपण ॲट्रिब्यूट्स म्हणू शकतो, आलं ना, प्रॉपर्टीज म्हणू शकतो. पण आता ॲक्च्युअलमध्ये पुढं काय करायचं आहे, मेथड्स काय असतात, बिहेवियर काय असतं मी पुढं सांगणार. की स्टार्ट एक फंक्शन झालं, स्टॉप एक फंक्शन झालं, आणि जर तुम्ही क्लासमध्ये जे फंक्शन डिफाईन केले तर त्यांना मेथड म्हटलं जातं. जसं की लिस्टमध्ये आपण बघितलं होतं, लिस्ट हा बिल्ट इन क्लास होता तुमचा. 2 क्लास राहते, एक बिल्ट इन क्लासेस आणि युजर डिफाईन क्लासेस. आता आपल्याला जे शिकायचे ते कोणते क्लासेस आहे तुमचं, युजर डिफाईन क्लासेस आहे. आलं ना, की बिल्ट इन क्लासेस म्हणजे लिस्ट तुमचा बिल्ट इन क्लासेस होता आणि तुम्ही डायरेक्ट काय करता, एल डॉट अपेंड तुमची काय होती माहिती, एक मेथड जी क्लासमध्ये डिफाईन होती, लिस्ट नावाच्या क्लासमध्ये डिफाईन होती. आलं ना, आपण डायरेक्ट यूज करत होतो त्याला. सेम या क्लासमध्ये ज्या मेथड आहे तुम्हाला पण तिथं काय करावं लागतं, एक ऑब्जेक्ट बनावं लागतं. आता हे ऑब्जेक्ट काय, ऑब्जेक्ट असं म्हणू शकता तुम्ही की बिल्ट इन क्लासेसचं सांगत होतो मी. बिल्ट इन क्लास ते आपण टाईप चेक करत होतो, बघितलं नव्हतं का, लिस्ट वगैरे क्लास येत होतं, क्लास लिस्ट, टाईप लिस्ट, क्लास नाव होतं, तर लिस्ट पण तुमचा एक क्लासच आहे, तो बिल्ट इन क्लास आहे तुमचा. त्याच्यामध्ये त्या मेथड डिफाईन आपण डायरेक्ट मेथडला यूज करत होतो. अपेंड आठवतं, रिमूव्ह, क्लिअर, त्या डायरेक्ट मेथड यूज करत होतो आपण. समजलं. हे झालं तुमचं काय, की आता ऑब्जेक्ट आपल्याला करायचं आहे. तर ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट काय असतं, car1 इज इक्वल टू काय केलं मी, की हे तुमचं काय झालं, एक ऑब्जेक्टचं नाव झालं. जसं की आपण एल इज इक्वल टू लिस्ट बनवत होतो बघा, किंवा एल इज इक्वल टू लिस्ट फंक्शन डायरेक्ट यूज करत होतो. तर लिस्ट तुमचं काय होतं, बिल्ट इन क्लास होतं. तसंच इथं हा क्लास आहे ना तुमचा कार नावाचा, तर ह्या कारला तुम्हाला काय करावं लागेल, इथं यूज करावं लागेल. काय करावं लागेल, यूज करावं लागेल. तर हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. car1 काय झालं तुमचं ऑब्जेक्ट. ह्या ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही ना या ॲट्रिब्यूट्स मेंबरला तुम्ही ॲक्सेस करू शकता. समजलं, या गोष्टी तुम्ही ॲक्सेस करू शकता. तर हे झालं तुमचं काय बेसिक, काय झालं बेसिक तुमचं इथं एक फंक्शन झालं. जर मी इथं काय केलं माहिती का, डायरेक्ट काय यूज केलं माहिती का, डायरेक्ट काय केलं की car1 डॉट काय केलं, car1 डॉट काय केलं मी, कलर जर केलं तर मला रेड दिसेल. car1 डॉट ब्रँड केलं तर काय दिसेल मला, BMW मला दिसेल. समजलं. इथं मी आता टाईप करून दाखवतो. समजलं क्लासेस काय, ऑब्जेक्ट काय, समजलं. तर आपण काय इथं आता यांना इम्प्लिमेंट करणं स्टार्ट करू. मी जास्त नाही घेते आज, क्लास आणि ऑब्जेक्टच घेतो. सेल्फ कीवर्ड मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेतो. आलं ना. काल मी यांना सेल्फ शिकवलं एकाच लेक्चरमध्ये, तर ते म्हणे सर खूप जास्त झालं. म्हणे क्लास डॉट py इथे एक फाईल बनवली मी, आणि क्लासेस आणि ऑब्जेक्ट काय असतं तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू देऊन देतो. की क्लास इथं काय केलं मी, कार नावाचं एक क्लास बनवलं. काय केलं, कार नावाचं एक क्लास बनवलं. याच्यामध्ये काय डिफाईन करतो मी, जसं की एक ॲट्रिब्यूट घेतलं मी, कलर प्रॉपर्टीज म्हणू शकतो तुम्ही त्याला. कलर इक्वल टू काय केलं मी, रेड केलं. आणि नंतर मी काय केलं, कलर नंतर काय केलं की अजून काही गोष्ट, विंडोज प्लस की डिस्कनेक्ट, झालं कलर. आणि नंतर काय करायचं आपल्याला, ब्रँड पण घेऊन घेऊ आपण. ब्रँडमध्ये काय टाकू मी, जसं की मी काय टाकलं की काय घेऊ शकतो आपण ब्रँडमध्ये, काही पण टाकून द्या, की BMW काहीतरी देऊ टाकून, की मॉडेल वगैरे तुमचं येऊ शकतं. आलं ना. नेक्स्ट काय, कलर झालं, ब्रँड झालं. आता हा झाला तुमचा क्लास. क्लास डिफाईन करून चालेल का, निसतं नाही. याला रन करून बघू काय होतं, काही आलं का आउटपुटमध्ये, नाही. हे फक्त प्लॅन तयार झाला. तुम्हाला आता काय करायचं, ॲक्च्युअल त्यांना मेमरी अलोकेट करायची. तिथं काय करावं लागेल तुम्हाला, की जसं की car1 किंवा C1 इक्वल टू काही पण नाव घेऊ शकता तुम्ही, ऑब्जेक्टचं नाव द्या. आणि इथं काय तुम्हाला जे कार नावाचा जो क्लास आहे तो तुम्हाला इथं घ्यावा लागतो, म्हणजे त्याला कॉल करावं लागतं, किंवा क्लास तुम्हाला एक ऑब्जेक्ट बनवावं लागतं. आलं ना. तरी हा झाला तुमचा काय, कार. आणि आता मला काय करायचं, प्रिंट करायचं आहे. प्रिंट करायचं तर मला हे काय करावं लागतं माहिती आहे, C1 डॉट काय करावं लागतं, कलर. काय करावं लागतं, C1 डॉट कलर, कॉमा मला काय पाहिजे, ब्रँड पण पाहिजे, तर C1 डॉट ब्रँड. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, याला यूज करू शकता. आणि जसं मी याला इथं प्रिंट केलं, इथं बघा काय आलं, रेड आणि BMW आपलं प्रिंट झालं. तर
तर हे काय तुमचं असंच घ्यावं लागतं. डायरेक्ट कलर आणि तुम्ही ब्रँड ॲक्सेस करायला गेले ना, नाही होत. काय नाही होत. समजलं ही गोष्ट. म्हणजे क्लासमध्ये एक ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो आणि तो ऑब्जेक्ट आपण प्रिंट करतो. ऑब्जेक्ट थ्रू आपण सांगतो. आता याची मिनिंग सांगतो ना मी तुम्हाला काय. ही लाईन जशी लिहिली ना तुम्ही, ही लाईन जशी लिहिली ना, इथं काय केलं की ही लाईन लिहिली तुम्ही C1 इक्वल टू कार. तर तो काय करतो माहिती का, अरे इथं काय आहे C1, मग इथं बघा कार, कार नावाचा एक तुमचा काय क्लास बनलेला आहे. तिथं तुम्ही काय करता आता C1 म्हणजे काय तुमचा एक ऑब्जेक्ट. हा तुमचा काय करेल, ॲड्रेस स्टोअर करेल याचा. कशाचा, ही तुमचं जे ॲक्च्युअल ऑब्जेक्ट बनलेलं आहे ना, C1 म्हणजे काय ॲक्च्युअल ऑब्जेक्ट नाही, तो काय करतो की त्याचा ॲड्रेस स्टोअर करतो. C1 काय करतो, स्टोअर करतो. याचा ॲड्रेस 1000 आहे, तर 1000 हा स्टोअर करतो. आणि हा बघतो की ह्या कार क्लासमध्ये तुम्ही जो प्लॅन बनलेला त्या प्लॅनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहे. मग तो बघतो की कलर आहे, मग कलर नावाचा एक ब्लॉक बनवतो. नंतर बघतो काय ब्रँड आहे, तर ब्रँड नावाचा एक ब्लॉक बनवतो तुमचा. मग कलरमध्ये काय तुमचा रेड आहे, ब्रँडमध्ये काय तुमचा BMW. तर हे तुमच्या काय दोन गोष्टी बनतात, एक कलरमध्ये तुमचा रेड आणि ब्रँडमध्ये काय तुमचं BMW. आता यांना मला प्रिंट करायचं तर काय करेल मी, सिम्पल काय करेल की इथं मी आता मला तुम्हाला हे दाखवायचं की नेमकी त्याचा ॲड्रेस काय, मला हे बघायचं बघा. नेमकी C1 काय स्टोअर करतो आपण ते बघू. C1ला प्रिंट करून बघू. बघायचं आहे तुम्हाला. इथं बघा काय काय आलं, एक ॲड्रेस आला का की मेन कार, एक तुमची काय एक मेन तुमची एक मॅजिक मेथड आहे, मेन मॅजिक मेथड आहे डॉट कार. डॉट कार म्हणजे काय तुमचा एक क्लास आहे, त्या क्लासचा ऑब्जेक्ट ह्या लोकेशनवर आहे, तो C1 मध्ये स्टोअर असतो. समजलं, त्या क्लासचा ऑब्जेक्ट काय तुमचा ह्या लोकेशन हे तो स्टोअर करतो. समजलं ही गोष्ट कोणाला माहीतच नाही राहत मोस्ट ऑफ दी, आले ना अवॉइड करतात ते. समजलं का. तर हे झालं तुमचं काय की ऑब्जेक्ट कसे बनवायचे. तुम्ही म्हणशाल सर मला आता मल्टिपल ऑब्जेक्ट बनवायचे, बनवू शकतो का. येस, तुम्ही C2 पण बनवू शकता. काय करू शकता, C2 कार. पाहिजे तर तुम्ही C2ला पण प्रिंट करू शकता. प्रिंट काय करा, C2ला प्रिंट करा. आणि पाहिजे तर तुम्ही काय C2च्या मदतीने पण डेटा ॲक्सेस करू शकता. सेमच डेटा मिळणार आहे पण वेगवेगळ्या लोकेशनवर मिळेल तुम्हाला, कारण दोन ऑब्जेक्ट तयार केले ना आपण, बरोबर आहे की नाही. दोघांचा ॲड्रेस तुम्हाला बघायचा आहे, थोडासा डिफरन्स दिसेल. तर मग अजून आपण तिकडे जेव्हा आपण मेन क्लास केली तर अजून कलर आणि ब्रँड टाकू शकतो ना. हां, ते नंतर तुम्हाला सेट करता येतं. ते पुढं तुम्हाला एक मेथड वगैरे तुम्ही सेट करू शकता, डिस्प्ले करू शकता, आर्ग्युमेंट पास करून. सांगाल तुम्हाला, अजून मी ती गोष्ट शिकवली नाही. समजलं. मी काय केलं, इथं हे केलं, इथं रन केलं. इथं बघा पहिल्याचा ॲड्रेस काय 50 आहे, दुसऱ्याचं बघा इथं काय आलं 4A काहीतरी वेगळा दिसतोय ना दोघांचा ॲड्रेस. पण बघा दोन्ही ऑब्जेक्ट तुमचे काय वेगवेगळे, ॲड्रेस वेगवेगळा म्हणजे काय ऑब्जेक्ट हे वेगवेगळे तयार झाले तुमचे. C1 आणि C2 दोन ऑब्जेक्ट तुमचे तयार झालेले. आणि रेड आणि BMW काय आहे तुमचं इथं, तर त्या क्लासमध्ये कार तर क्लास तर सेम यूज करताय पण दोन ऑब्जेक्ट तुम्ही तयार करताय. समजलं. या अशा प्रकारे काय तुमचं एक मल्टिपल ऑब्जेक्ट तुम्ही काय बनवू शकता. तर समजले क्लास काय बनवतो, ऑब्जेक्ट काय बनवतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी ही गोष्ट सांगणार आहे की तुम्ही कसं मेथड कशी डिफाईन करता, याच्यामध्ये बिहेवियर कसं टाकता, सेल्फ कीवर्डचा मिनिंग काय असतो. आलं ना पूर्ण लेक्चर त्याच्यावर. इनिट मेथड काय असते ती गोष्ट तुम्हाला शिकवायची. समजली का. उद्या तुम्हाला सेल्फ आणि इनिटचा मिनिंग सांगतो. क्लास कोणते कोणते टाईपचे असतात ते पण सांगून देतो मी एक लास्टला, की 2 टाईपचे क्लासेस असतात मेनली. ही गोष्ट समजली तुम्हाला, समजली का. कोडचं काय 2 मिनटं आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो म्हणजे तुम्ही लिहित बसा नंतर. की क्लास कोणते काही टाईपचे असतात, टाईप्स ऑफ क्लासेस. एक असतो तुमचा बिल्ट इन क्लासेस.
आणि एक असतो तुमचा युजर डिफाईन क्लासेस. बिल्ट इन क्लासेस आपण आत्तापर्यंत यूज करत आलो, पण आपल्याला गोष्टी माहिती आहे का नाही, मला तुम्हाला किती गोष्टी आठवत आहे मला माहीत नाही. तुम्ही बघा की लिस्ट तुम्ही टाईप जर चेक केला एखाद्या लिस्टचा 1 2 3 4 किंवा टपलचा तुम्ही काय केला टाईप चेक केला तर तुम्हाला काय दिसायचं, क्लास लिस्ट. काय दिसायचं, क्लास लिस्ट म्हणून असं दिसायचं, किंवा क्लास टपल. पाहिजे तर तुम्हाला मी चेक पण करून दाखवतो आलं ना, कारण तुम्ही विसरले पण असू शकता, कारण आपल्या लेक्चरमध्ये पण खूप जास्त गॅप पडला आहे आणि इवन सगळ्या गोष्टी आपल्या डिस्टर्बच झाली. इथं काय करतो मी की एक लिस्ट तयार करतो, एल इक्वल टू इथं काय करतो, एल इक्वल टू काय करतो मी 1 2 3 4 4 5. आणि इथं काय करतो मी प्रिंट करतो आहे. कशाला प्रिंट करतो आहे, कशाला प्रिंट करतो आहे की टाईप ऑफ एल, टाईप ऑफ एल, टाईप ऑफ एल असं मध्ये फंक्शनमध्ये टाईप करतो. याला प्रिंट केलं मी. प्रिंट केल्यानंतर इथं बघा काय आलं तुमचं, काय आलं, क्लास लिस्ट आला का, क्लास लिस्ट. तेव्हा सर ही क्लास लिस्ट काय आहे, आम्ही लिस्ट केली होती, पण हे क्लास हा काय, हा लिस्ट काय तुमचा बिल्ट इन क्लास आहे. काय बिल्ट इन क्लास आहे. आणि हा यल काय वाटतंय मग तुम्हाला, ऑब्जेक्ट वाटतंय का, बरोबर ना. त्या क्लासमध्ये आपण काय यल काय करतोय, ऑब्जेक्ट करतोय. आणि नंतर 1 2 3 काय झालं, तुमचे ऑब्जेक्ट लिटरल म्हणतात तुम्ही त्याला, त्याच्यात व्हॅल्यू स्टोअर करता तुम्ही, आले ना. आता नेक्स्ट काय की मला एखादी गोष्ट याच्यात एल डॉट काय करायची, अपेंड नावाची एक मेथड होती, आठवते तुम्हाला, की अपेंड काय केलं 10 केलं मी याच्यामध्ये. तर तुमची काय इथं प्रिंट केलं मी याला, एलला काय केलं प्रिंट केलं, एलला काय केलं प्रिंट केलं. याच्यावर रन करेल ना मी, इथं रन बघा 10 तुमचं काय जॉईंट होऊन जाईल, आणि क्लास काय तुमचं लिस्ट. ही डॉट अपेंड म्हणजे काय माहिती का, तुमची एक मेथड आहे ती ऑलरेडी त्या क्लासमध्ये डिफाईन आहे, कोणत्या लिस्ट नावाच्या क्लासमध्ये डिफाईन आहे. तर ही मेथड काय असतं, बिहेवियर काय असतं की डॉट अपेंड तुम्ही यूज करताय, तुम्ही एखादा आर्ग्युमेंट इथून पास करताय, तर त्याचं काय बिहेवियर हे चेंज करणारी, म्हणजे की चेंज करणारी गोष्ट ती मेथड आणि याच्यात असते. तर सेम अजून आपल्या कोडमध्ये मी कोणती मेथड आणि बिहेवियर यूज नाही केलेले, ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेल, की सेल्फ तुम्हाला तिथे सांगणं खूप जास्त गरजेचं आहे. झालं. तर आजच्या लेक्चरमध्ये जेवढ्या पण गोष्टी आपण शिकलेलो आहे ते एकदा रिव्हिजन करा. मेन तुम्हाला ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं, क्लास काय असतो, ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मेथड कसे क्रिएट करायचं, सेल्फ कीवर्ड काय असतो, नंतर इनिट मेथड काय असते, कन्स्ट्रक्टरचे टाईप कोणते असतात, असे पुढचे 2-3 लेक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट. नंतर पुढचे 4 पिलर आपले स्टार्ट होतील, इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम. नंतर त्याच्यानंतर फाईल हँडलिंग, नंतर एक्सेप्शन हँडलिंग, ही गोष्ट तुमच्या कंटिन्यू चालतच राहणार. नंतर ऑलमोस्ट आपला ओपीचा पार्ट हा संपलेला असेल. तर कन्सिस्टन्सी ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट नक्की शेअर करा. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. आपण आता आपल्याला काय शिकायचं की आत्तापर्यंत क्लासेसमध्ये फक्त काय एक आपण व्हॅरिएबल डिफाईन करत आलो, त्याचं ऑब्जेक्ट बनवलं, आणि ते जे आपण ॲट्रिब्यूट्स होते त्यांना काय करत होतो, इथे ॲक्सेस करत होतो फक्त त्या ऑब्जेक्टच्या मदतीने. आता आपल्याला काय करायचं, मेथड, नेमकी मेथड काय असतं हे तुम्हाला सांगतो मी. तर मी क्लासमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की क्लासमध्ये तुम्ही 2 गोष्टी डिफाईन करू शकता. कोणत्या गोष्टी डिफाईन करू शकता, एक म्हणजे की तुम्ही ॲट्रिब्यूट, काय ॲट्रिब्यूट्स किंवा प्रॉपर्टीज म्हणू शकता तुम्ही त्याला, प्रॉपर्टीज तुम्ही त्याला डिफाईन करताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्ही फंक्शन इन द सेन्स काय की मेथड तुम्ही म्हणू शकता. काय म्हणू शकता, फंक्शन, मेथड किंवा बिहेवियर, काय बिहेवियर तुम्ही डिफाईन करू शकता क्लासमध्ये. या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितलं होतं. क्लासमध्ये काय काय डिफाईन करू शकतो तुम्ही, ॲट्रिब्यूट्स किंवा प्रॉपर्टीज, म्हणजे जे आपण व्हॅरिएबल डिक्लेअर केले होते. मी पुढे सांगणार आहे तुम्हाला की काय कोणते व्हॅरिएबल काय नाव असतं त्यांना, इन्स्टन्स व्हॅरिएबल काय असतं, पुढच्या लेक्चरमध्ये त्या गोष्टी सांगणार आहे. आता तुम्हाला समजायचं आहे की ॲट्रिब्यूट आणि प्रॉपर्टीज. इथं काय तुमचं फंक्शन, मेथड आणि बिहेवियर. फंक्शन, मेथड तुम्ही कशामध्ये डिफाईन करू शकता, क्लास. आत्तापर्यंत आपण काय डिफाईन केलं, जसं की इथं मी डिफाईन केलं नेम इक्वल टू काय केलं, नेम इक्वल टू जयेश, मी इथं डिफाईन केलं. सिम्पल ह्याच गोष्टी चालू होत्या. नंतर एज इज इक्वल टू काय केलं मी 22. ह्या गोष्टीच मी डिफाईन केल्या, फक्त काय केलं, ह्या गोष्टी डिफाईन केल्या. आता मला काय करायचं आहे की एखादं फंक्शन मला डिफाईन करून बघायचं आहे क्लासमध्ये. काय करायचं आहे, क्लासमध्ये एखादं फंक्शन डिफाईन करायचं. जसं की डेफ शो नावाचा काय केला मी एक क्लास बनवला, आणि याच्यामध्ये काय करतो आहे की मी जसं की प्रिंट, मला काय करायचं आहे, या नेमला प्रिंट करायचे, किंवा मला प्रिंट ह्या एजला प्रिंट करायचे.
काय करायचं एजला प्रिंट करायचं. तर कसं करू ही गोष्ट आपल्याला स्टडी करायची, किंवा तुम्हाला एखादी गोष्ट इथं काय करायची डिफाईन करायची, तर कसं करणार हे आपल्याला आज शिकायचं. मेन पर्पज हा आहे की हे जे फंक्शन मी बनवलेले या फंक्शन थ्रू म्हणजे इंटरनली आपण त्या फंक्शनला जसं की इथं कसं करत होतो याला ॲक्सेस कसं करत होतो की जसं मी याचा ऑब्जेक्ट बनवला S1 जसं की याचा क्लास समजा स्टुडंट नावाचा काय क्लास आहे, काय स्टुडंट नावाचा इथं क्लास आहे. तर मी काय करत होतो त्या स्टुडंट नावाच्या क्लासला इथं काय करत होतो मी इथं ऑब्जेक्ट बनवत होतो. आणि मला जर प्रिंट करायचं तर मी कसं प्रिंट करत होतो प्रिंट S1 डॉट नेम असं करत होतो ना. पण आता इथं कसं करा ना जर तुम्ही मेथड करताय तर त्याला कसं करायचं हे आपल्याला समजायचं. आलं. आता तुम्हाला मी एक प्रॅक्टिकल वेनी सांगतो की याच्या आधी पण आपण एक क्लास यूज करत होतो, एक बिल्ट इन क्लास यूज करत होतो. कोणता लिस्ट नावाचा, काय लिस्ट नावाचा क्लास आपण यूज करत होतो. जसं की तो काय करत होता की त्याच्यामध्ये आपण एक मेथड बघितली होती इन द सेन्स की आपण ते फंक्शन म्हणू शकतो की जसं की L1 2 3 4 आणि 5 ही तुमची काय होती एक लिस्ट होती. आता मी काय केलं इथं L डॉट अपेंड केलं. काय केलं L डॉट अपेंड केलं. L डॉट अपेंड केल्यानंतर याच्यात मी काय पास केलं 6. तर तुम्ही बघा L डॉट अपेंड म्हणजे काय झालं 1 2 3 4 5 आणि 6. तर 6 काय झालं रे तुमचा एक ॲड झाला. काय झालं 6 तुमचा इथे ॲड झाला. आणि मी याला प्रिंट केलं कशाला ह्या Lला प्रिंट केलं तर डायरेक्टली काय प्रिंट होणार आहे तुमचं प्रिंट काय होणार आहे तुमचं 1 2 3 4 5 6 ही गोष्ट तुमची प्रिंट होणार आहे. तर ही L डॉट अपेंड मी काय सांगितलं होतं की इंटरनली ही गोष्ट कशी होते तुमची इथं होते तुमची L आणि लिस्ट नावाचा एक बिल्ट इन क्लास आहे. त्याचं काय बनतो इथं ऑब्जेक्ट आपला बनतो की जो त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करतो त्याला काय म्हणतो ऑब्जेक्ट लिटरल तुम्ही म्हणू शकता. तर L तुमचा काय एक ऑब्जेक्ट झाला आणि आपण काय करतो ह्या ऑब्जेक्टच्या मदतीने काय करतो ती मेथडला कॉल करतो कोणती अपेंड. म्हणजे इंटरनली ही गोष्ट कशी डिफाईन आहे की क्लास हा लिस्ट तुमचा डिफाईन असेल बरोबर. आणि तिथं कुठंतरी तुमची एक डेफिनेशन आहे किंवा एक तुमचं एक फंक्शन डिफाईन आहे. फंक्शन इन द सेन्स की जे फंक्शन तुम्ही क्लासमध्ये डिफाईन करता त्याला काय म्हणतो आपण मेथड म्हणतो. काय म्हणतो मेथड म्हणतो. तर मी काय केलं इथं डेफ काय केलं अपेंड नावाची एक काय केलं एक फंक्शन बनवला ज्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक आहे. आणि त्याला आपण डायरेक्टली काय करतोय की L नावाचं मी काय केलं एक ऑब्जेक्ट बनवलं इन द सेन्स असं ऑब्जेक्ट बनणार आहे तुमचं कारण लिस्ट नावाचा एक बिल्ट इन क्लास वरती डिफाईन आहे. लिस्ट नावाचा काय एक बिल्ट इन क्लास तुमचा डिफाईन आहे. आणि जो मी काय करताय की डायरेक्टली L डॉट अपेंड करून काय केलं की त्या मेथडला तुम्ही कॉल केलं आणि त्यामध्ये काय केलं तुम्ही 6 ॲज अ आर्ग्युमेंट तुम्ही पास केलं. काय केलं 6 ॲज अ आर्ग्युमेंट तुम्ही पास केला. तिथं इथं काय असेल तुमचं एक नंबरला घेण्यासाठी काय असेल एक नावाचं व्हेरिएबल असतं आणि एक सेल्फ असतो. तुम्हाला सांगाल मी आता सेल्फ काय असतो सेल्फ आपण का करतो ही गोष्ट तुम्हाला सांगतो मी. आणि नंतर काय होईल की तुमचं 6 जाईल आणि तुम्ही जेव्हा परत Lला प्रिंट करशाल तर Lमध्ये तुम्हाला काय दिसेल 1 2 3 4 5 6 तुम्हाला दिसेल. आपण इथं टाकले ना 1 2 3 4 5 आधी लिस्ट L नावाचं एक व्हेरिएबल घेतलंय त्याच्यामध्ये आपण ही गोष्ट ऑलरेडी असाइन केली ऑब्जेक्ट लिटरल म्हणतात त्याला. ती गोष्ट तुम्ही व्हॅल्यू असाइन केली नंतर तुम्ही L डॉट अपेंड नावाच्या मेथडनी लास्टला 6 हा एलिमेंट आपण असाइन करतोय. पण ही डायरेक्ट अपेंड काय टाकातून थोडी आली ती गोष्ट नाही ती काय ऑलरेडी त्याचा बिल्ट इन क्लास डिफाईन आहे. लिस्ट आपण ही जी लिस्ट बनवली ना लिस्ट काय आहे एक बिल्ट इन क्लास आहे पायथॉनमध्ये आलं ना. त्याचं डायरेक्टली आपण काय केलं की L नावाचा ऑब्जेक्ट लिटर त्याच्यावर डॉट अपेंड करून आपण काय केलं आपण त्याच्यामध्ये 6 ॲड केला. मग अपेंड अशी थोडी डायरेक्ट मेथड थोडी ती आपली काय की जो बिल्ट इन क्लास आहे त्याच्यामध्येच काय केलं डिफाईन केलं आणि आपण डायरेक्ट काय करतो त्याचं ऑब्जेक्ट बनवून त्या मेथडला कॉल करतो. ही अपेंड केलं आहे ना मी ही मेथडला काय केलं मी कॉल केलं समजलं. तर अशा प्रकारे जसं इथं केलं आहे ना सेम टू सेम आपण एखादी मेथड बनवून जसं की मी शो जसं आता दाखवलं त्या शोला पण तुम्हाला काय करावं लागेल तसंच कॉल करावं लागेल आलं ना. आणि ते त्याच्या आधी तुम्हाला ही गोष्ट समजणं गरजेचं की सेल्फ काय असतो आलं ना. थोडंसं आपण आधी लिस्टला समजून घेऊ. लिस्ट ही इम्प्लिमेंटेशन हे तुम्हाला सांगतो इंटरनली कसं वर्क झालं ही गोष्ट तुम्हाला सांगितली. आता आपण याला इम्प्लिमेंट करू आणि नंतर आपल्याला पुढं काय करायचं आपल्याला पुढे आपल्याला करायचं थोडीशी प्रॅक्टिस आलं ना. तर नेक्स्ट आहे आपल्याला काय करायचं आहे की इथं सिम्पल मी एक आपलं VS कोडला ओपन करून घेतो आणि पुढच्या गोष्टी आपल्या स्टार्ट करतो. काय नाव द्यायचं याला सेल्फ नाव देऊ. इकडं सेल्फच मेन शिकायचं आज आपल्याला. सेल्फमध्ये खूप जणांना खूप जास्त कन्फ्युजन राहतं पण OOPचा मेन पार्ट हाच आहे. हे ज्याने मिस केलं त्याचं पुढच्या सगळ्या गोष्टी मिसच आहे आलं ना. पहिले 3-4 लेक्चर OOPचे पायथॉनचं OOP एवढं दिसायला दिसतंय तेवढं इझी नाही आहे
आले ना. तर इथं काय केलं मी क्लास आणि काय नाव देऊ क्लासला, आपलं फेवरेट नाव स्टुडंट. इन जनरल एक्झाम्पलसाठी पहिल्यांदा मी हेच घेतो, तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. आपण कारचं घेतलं होतं वाटतं ना. हां, क्लास काय केलं मी स्टुडंट नावाचं काय बनवलं, एक क्लास बनवलं. आता सिम्पल काय करतो मी याच्यामध्ये आधी तुम्हाला लिस्टवाला दाखवतो आणि नंतर मी पुढच्या गोष्टी दाखवतो. जसं की मी एक लिस्ट बनवली इक्वल टू काय केलं 1, 2, 3, 4 आणि नंतर 5 केलं मी. आणि नंतर एल डॉट अपेंड नावाची काय केली मी एक, इन द सेन्स की आपली एक मेथड म्हणू शकता तुम्ही त्याला, बिल्ट इन मेथड आहे. पण तो बिल्ट इन क्लासमध्ये तुमची ही मेथड आहे, त्याला कसं डायरेक्टली आपण कॉल करतो. इथं मी काय केलं 6 पास केलं आणि प्रिंट केलं. कशाला प्रिंट केलं, मग बिल्ट इन क्लास काय असतो, जी गोष्ट बनवायची नाही ती बिल्ट इन आहे ना, मग क्लास बनवायची गरजच नाही ना. मी कुठं क्लास बनवला आहे, नाही डायरेक्टली. हां येस, मी सांगतो ना थोडं थांबा. ते काय गोष्ट की कसं इंटरनली वर्क झाले हे तुम्हाला सांगतो. डायरेक्ट बिल्ट इन म्हणजे डायरेक्ट थोडी आलं आहे ते. लिस्ट नावाचा काय तुमचा एक क्लास आहे ना, मग त्या क्लासमध्ये ही मेथड डिफाईन हे तुम्हाला सांगतो. समजलं. याला मी रन केलं, आलं तुमची काय लिस्टमध्ये बघा 6 आपला ॲड झालेला आहे लास्टला. आता हे इंटरनली वर्क कसं झालं हे तुम्हाला मी सांगतो. इथे लक्ष द्या. आलं. सिम्पल काय आहे की तुम्ही याचा टाईप जर चेक केला, करायचं तुम्हाला तो टाईप पण चेक करून दाखवतो मी. काय टाईप ऑफ काय, या एलचा टाईप काय मला तो बघायचा. तुम्ही जर या एलचा टाईप केला तर इथं बघा काय येतोय, क्लास लिस्ट. काय येतोय तुमचा क्लास लिस्ट. म्हणजे तुमचा लिस्ट काय रे, एक बिल्ट इन क्लास आहे. काय आहे तुमचा बिल्ट इन क्लास आहे. आता इथं काय केलं आहे क्लास लिस्ट. इथं तुमची डायरेक्ट अपेंड नावाची मेथड कशी येते तुम्हाला सांगतो. इथं काय तुमचं डेफ अपेंड नावाचं एक काय फंक्शन आहे. आणि जर फंक्शन तुम्ही काय करताय मेथडमध्ये डिफाईन करताय ना, तर इथं काय तुमचं एक नंबर असं इंटरनली आपण मानून चालू. अजून याच्यामध्ये खूप काही गोष्टी असतील, पण आपण इंटरनली असं मानून चालू की हे काय तुमचे सेल्फ, तुमचं एक सेल्फ काय तुम्हाला पुढं सांगतो मी. सेल्फ एक ॲज अ इनिशियल पॅरामीटर आपल्याला द्यावं लागतं. नंतर काय नम तुम्ही घेऊ शकता. आणि नंतर आपलं काय इथं काहीतरी कोड लिहिलेलं राहील, लाईन ऑफ कोड, की अपेंड कसा होतो तिचं लॉजिक लिहिलेलं राहील. आणि आपण काय केलं की एल इज इक्वल टू काय केलं 1, 2, 3, 4. याला काय म्हणतो आपण ऑब्जेक्ट लिटरल म्हणतो, किंवा 5 टाकला याच्यामध्ये, हे ऑब्जेक्ट लिटर झालं. पण इंटरनली ही गोष्ट कशी होत असते, एल इज इक्वल टू लिस्ट नावाचा जो तुमचा क्लास आहे त्याचं तुम्ही काय बनवता, इथं एक ऑब्जेक्ट बनवता. ऑब्जेक्ट कसं बनवता मी तुम्हाला सांगितलं होतं. क्लासचं जे नेम आहे तुम्ही ॲज काय करता 2 पॅरेंथेसिस देऊन इथं आणता. क्लासला तुम्ही काय करता, क्लास एक फंक्शनच असं म्हणू शकता. तुम्ही त्याला कॉल केलं आणि एलमध्ये काय त्याचं ऑब्जेक्ट बनवलं. आता मी काय केलं, या एलच्या मदतीने एलमध्ये मला काय करायचं, एल डॉट अपेंड काय करायचं, अपेंड 6 मला याच्यात ॲड करायचं आहे. आणि जेव्हा मी एलला परत प्रिंट केलं, एलला जेव्हा परत प्रिंट केलं तर तेव्हा काय आलं तुमचा 1, 2, 3, 4, 5, 6. आता मी नाही म्हणणार की ही गोष्ट अशीच लिहिलेली असेल, त्याच्यामध्ये खूप लाईन ऑफ कोड जास्त असतील, त्या गोष्टी खूप जास्त, अजून त्याच्यामध्ये मॅजिक मेथड खूप जास्त असतील, खूप साऱ्या गोष्टी आहे. मी फक्त काय केलं त्यांना यूज केलं. पण कशा मेथड आपण यूज करतो, मेथड कशा डिफाईन करायच्या, कशा इंटरनली वर्क होत्या, हे मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो. तर हे झालं तुमचं लिस्टबद्दल की बिल्ट इन क्लास कसं आहे. पण युजर डिफाईनमध्ये आपल्याला एखादी जर मेथड बनवायची असेल तर कशी बनवायची हे आता आपण डिस्कस करू. जसं की मी काय केलं आहे की सिम्पल आता काय करतो, हा कोड मी कमेंट आउट करून देतो आणि क्लास बनवतो. मी काय केलं, क्लास स्टुडंट नावाचं काय केलं, मी एक क्लास बनवला. क्लास बनवला, याच्यामध्ये काय करतो आहे आता मी की असं समजा की एक शो नावाचं फंक्शन बनवते, पण मला शो काय करायचं आहे ते पण डिफाईन करतो. तर इथं काय केलं मी, इथं क्लास व्हेरिएबल बनवले. आता क्लास व्हेरिएबल काय आहे, ह्या गोष्टी काय आहे, इन्स्टन्स व्हेरिएबल काय आहे, मी तुम्हाला पुढे जाऊन सांगाल. म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला तेच करायचं आहे. क्लास मेथड ॲट्रिब्यूट याच सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. जसं की नेम मी बनवलं, नेममध्ये काय की इथं मी टाकलं JAYSH जयेश. काय टाकलं, जयेश टाकलं. नंतर काय टाकलं मी की एज इज इक्वल टू काय टाकलं मी 22. आलं ना. आता इथं काय केलं, डेफ शो नावाचं काय केलं मी एक फंक्शन बनवलं. काय केलं, शो नावाचं मी फंक्शन बनवलं. आणि नंतर काय केलं की मी प्रिंट केलं. काय केलं, प्रिंट केलं. कशाला, नेमला प्रिंट केलं. आणि दुसरी गोष्ट कशाला प्रिंट केलं मी अजून, प्रिंट चला याच्या पुढंच मी एज करतो, कॉमा एज असं एकाच्यात देऊ शकतो ना आपण, बरोबर एज.
आता मी काय केलं, नुसतं क्लास डिफाईन करून चालेल का आपल्याला? नाही. काय करावं लागतं आपल्याला? क्लासला ॲक्च्युअलमध्ये हे करायचं तर काय करावं लागतं आपल्याला? आपल्याला इथे करावं लागतं, ऑब्जेक्ट बनवावं लागतं. तुम्ही काय केलं, S1 नावाचं एक ऑब्जेक्ट बनवलं. काय केलं, S1 नावाचं ऑब्जेक्ट बनवलं. S1 इज इक्वल टू काय केलं रे, क्लासचं नाव काय आहे आपलं, स्टुडंट इथं बनवलं. आलं ना? आता मला काय करायचं की ही जी मेथड आहे ना, हिला काय करायचं, कॉल पण करावं लागेल. जसं एल डॉट अपेंड करत होतो ना, सेम आपल्याला काय करावं लागेल, इथे एल म्हणजे काय तुमचं S1 डॉट शो करावं लागेल ना. काय करावं लागेल, S1 डॉट शो. ही काय झालं, तुम्ही ती जी तुमची क्लासमध्ये मेथड आहे त्याला काय केलं, तुम्ही कॉल केलं. काय केलं, S1 डॉट. आता तुम्हाला काय वाटतं, येईल का एरर, येईल का, काय येईल, एरर येईल. आपल्याला बघायचं काय एरर येतं, ते एरर वाचावं लागेल आधी. मेन म्हणजे एरर बघा काय आलं आहे की स्टुडंट डॉट शो, की तुमचा स्टुडंट नावाचा क्लास आहे, त्याच्यामध्ये शो नावाची जी मेथड आहे ती 0 पोझिशनल आर्ग्युमेंट्स आहे, बट 1 वॉज अ गिवन. की काय, की तुम्ही जे शो नावाची मेथड आहे ना, इथं बघा शो नावाची मेथड, इथं काही पॅरामीटर बनवलं आहे का तुम्ही? नाही ना. पण तो काय म्हणतो की तुम्ही जेव्हा इथं ऑब्जेक्टच्या मध्ये मेथड कॉल करता ना, तेव्हा एक आर्ग्युमेंट जातोय. नेमकी हा एक आर्ग्युमेंट जातो कोणता आहे? हां, स्पेस जातोय. नाही, सांगतो तुम्हाला काय गोष्ट जाते तुम्हाला सांगतो. तर आहे ना, इथं बघा इंटरनली ही गोष्ट कशी वर्क होते. जेव्हा तुम्ही ही मेथड अशी कॉल करता ना, तेव्हा ही गोष्ट अशी होते. स्टुडंटमधली डॉट शो नावाची जी मेथड आहे त्यामध्ये मी एक ऑब्जेक्ट बनवलं आहे S1. काय केलं आहे, S1 हे तुम्ही काय बनवलं आहे, एक ऑब्जेक्ट बनवलं आहे. म्हणजे इंटरनली गोष्ट कशी होते, की तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं वाटतं, की इंटरनली ही गोष्ट कशी होते तुमची, की एक क्लास असतो. म्हणजे की इन द सेन्स की जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट बनवता, तर जेव्हा मी S1ला प्रिंट केलं होतं तेव्हा काय मिळालं होतं, मला एक ॲड्रेस मिळाला होता. बरोबर आठवतं आहे मागच्या गोष्टी. S1मध्ये काय मिळालं होतं तुम्हाला, एक ॲड्रेस मिळाला होतो. कशाचा ॲड्रेस मिळतो, की हा जो तुमचा क्लास आहे त्याला ॲक्च्युअली त्याचं ऑब्जेक्ट बनवल्यानंतर काय झालं, तुमची एक मेमरी अलोकेट झाली. आणि मेमरी अलोकेट झाल्यानंतर त्याचं काय स्टुडंट, आणि त्याला पॉईंट आउट कोण करतं आहे, S1 तुमचा पॉईंट आउट करतो आहे. याच्यामध्ये तुमचं काय आहे, एक नेम आहे, एक नेम आहे. आणि त्याच्यामध्ये नेममध्ये काय ठेवलं की तुम्ही जयेश. आणि एक तुमचं काय एज आहे, त्याच्यामध्ये काय केलं तुम्ही 22 दिलं आहे. म्हणजे एक तुमची काय मेमरी अलोकेट होणार आहे. नंतर काय तुम्ही काय केलं की शो नावाचं काय बनवलं, एक मेथड बनवली ज्याच्यामध्ये तुम्ही काय करताय की प्रिंट करताय, या गोष्टीला काय करताय, प्रिंट करताय. पण ही शो कोणत्या याच्यामध्ये तुमची, स्टुडंट नावाच्या क्लासमध्ये. आता काय केलं की मला माहिती की जर मला हे सांगावं लागतं, जेव्हा मी काय करतो की ह्या व्हेरिएबलला ॲक्सेस करतो तर तेव्हा काय करतो मी S1 डॉट नेम. काय केलं, S1 डॉट नेम. नंतर काय केलं, हां थांब ना 2 मिनिट. S1 डॉट नेम. नंतर काय केलं मी, S1 डॉट एज. असं आपण डायरेक्टली ॲक्सेस करत होतो. पण या मेथडचं काय सीन आहे हो, मेथडचं काय सीन आहे. जसं की तू बोलली काय केलं, की इथं मी काय केलं S1 डॉट, नंतर काय केलं S1 डॉट एज. असं होतं आहे का, आपण बघू. असं तुझं म्हणणं काय केलं, असं मी केलं. पण तरी एरर आला ना. हां म्हणजे इथं हां डायरेक्ट S1 तू जसं म्हणते ना की S1 तुम्ही डायरेक्ट पास केलं, आता तुझं होऊन जाईल, आणि हीच गोष्ट यालाच काय म्हणतो माहिती का आपण, इंटरनली ही गोष्ट कशी जाते माहिती का, की तुमचा स्टुडंट डॉट शो आहे ना, इंटरनली तुमचं काय जातं माहिती की ती जात असतो, S1 जात असतो. इंटरनली असा वर्क होतो, जेव्हा तुम्ही ही मेथड कॉल करता ना तेव्हा स्टुडंट डॉट शो म्हणून जात असतो. आणि हा S1 मी काय सांगितलं होतं की तुम्ही वरती तर काहीच पॅरामीटर दिलं नाही, पण तुम्ही पाठवताना काय पाठवताय की एक काहीतरी गोष्ट येते वरती, म्हणजे इथं काहीतरी आर्ग्युमेंट तुमचं पास होते. बरोबर, पण आता ही आर्ग्युमेंट जाता कुठे आहे, इथं तर काहीच नव्हतं. म्हणून आपल्याला काय आलं होतं की 0 पोझिशनला आर्ग्युमेंट घेते तरी तुम्ही पास करताय. पण आता ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा स्टुडंट डॉट शो करता तेव्हा इंटरनली काय जातं, तुमचा जो ऑब्जेक्ट आहे ना तो इंटरनली पास होतो. ऑब्जेक्टचा रेफरन्स म्हणजे ॲड्रेस. पण या ॲड्रेसला कोणीतरी रिसिव्ह करणार इकडे पाहिजे, कारण आपण तिथे काय करतोय की तुमच्या क्लासेसमधल्या ज्या गोष्टी आहे त्यांना कोणीतरी पॉईंट आउट करून काय करते, प्रिंट करायचं काम करते. तू एकदम बरोबर बोलले की S1 डॉट नेम, S1 डॉट एज. आणि जो हा S1 जो असतो ना त्यालाच आपण सेल्फ कीवर्ड होतो. काय म्हणतो, सेल्फ कीवर्ड म्हणत असतो, की जो काय करतो तुमच्या करंट ऑब्जेक्टच्या ॲड्रेसला रेफर करण्याचं काम करतो. कोण काम करतं, हा जो शोमध्ये तुम्ही गोष्ट करताय ना, तर तुम्हाला इथे ना करंट ऑब्जेक्टच्या रेफरन्स पास करावा लागतो.
इन द सेन्स काय पास करावं लागतो, बाय डिफॉल्ट पासच करणे. जर तुम्ही क्लासमधली कोणती गोष्ट करताय किंवा काही पण करताय, तुम्हाला ही गोष्ट पासच करणे आहे. बिकॉज ते सगळ्यांचा ऍड्रेस याच्याकडे हां आणि तो ऍड्रेस मध्ये इकडे शो. येस. मग इकडे काय करावं लागतं तुम्हाला, सेल्फमध्ये हा S1 जो असतो, जसं की 1000 इथं असेल तर त्या 1000ला पॉईंट इथं आपल्याला द्यावं लागतं. समजलं, ही गोष्ट तुमची झाली. आता सिम्पल काय करतो मी, इथून ही गोष्ट गेली 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 इकडे गेली, पण याला नाव काय आहे, कॉमन नेम काय आहे पायथॉनमध्ये, सेल्फ. काय नाव आहे, सेल्फ. हां सेल्फ काय करतो तुमचा, एक असा पॅरामीटर आहे जो तुम्हाला पासच करावा लागतो. इन द सेन्स की तुम्ही जर एखादी मेथड जर तुम्ही ॲक्सेस करत असाल तर तुम्हाला काय हा पॅरामीटर द्यावाच लागतो. असं नाही की तुम्ही सेल्फच नाव देऊ शकता, कोणतं पण नाव देऊ शकता. आता आपण बघितलं S1 नाव दिलं होतं, काही पण नाव देऊ शकता, मी टी काही नाव देऊन द्या तुम्ही, ते नाव कोणतंही नाव दिलं तरी तो चालणारच आहे. का, कारण इथून जी गोष्ट पास करते S1, त्या S1ला रेफर करणारं कोणीतरी पाहिजे. मग सेलचं कामच ते की तो रेफर करणं. एस पण दिले तरी पण चालतं. कोणतंही नाव द्या तुम्ही, तुम्हाला जे नाव वाटेल ते. येस, सेल्फ हे मेन नाव आहे त्याचं, आणि हे सेल्फ कीवर्ड तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. समजलं का सेल्फ कीवर्ड. ठीक आहे, झालं समजलं सेल्फ कीवर्ड काय. तर सेल्फ कीवर्ड पायथॉनमध्ये काय असतं, आपण पण आहे ना वेगळ्या वेगळ्या दिले, नेम वेगळं, एज वेगळं, तर ते सोबतच दाखवतो. हां काही फरक पडत नाही ना, मी एकाच लाईनमध्ये लिहिलं आहे, तुम्ही वेगवेगळ्या लाईनमध्ये लिहा. असं आहे, प्रिंटचं काम काय वेगळ्या लाईनमध्ये येईल ना तो बाय डिफॉल्ट. समजलं, समजे क्या. आता नेक्स्ट आपल्याला करायचं की सेल्फ कीवर्ड म्हणजे की करंट ऑब्जेक्टचा रेफरन्स. सेल्फ काय काम करतो, करंट ऑब्जेक्टचा रेफरन्सचं घ्यायचं काम करतो. एवढं इंटरनली मला नाही वाटत कोणी समजावलेलं असेल, इन द सेन्स की वरवर उडवता लोक, पण आपण ही गोष्ट व्यवस्थितपणे केलेली. मी काय केलं, सेल्फ म्हणजे काय असतं तुमचं, सेल्फ मीन्स काय असतं, करंट ऑब्जेक्टचा रेफरन्स. सेल्फला तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता, तुम्हाला जे वाटेल ते. करंट ऑब्जेक्टचा रेफरन्सला पॉईंट आउट करण्याचं काम किंवा स्टोअर करण्याचं काम कोण करत असतं, तुमचा सेल्फ करत असतो. जेव्हा आपण क्लासमधली मेथड कॉल करतो तेव्हा पायथॉन ॲटोमॅटिकली त्या ऑब्जेक्टचा पहिला पॅरामीटर म्हणून पास करतो, त्या ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करण्यासाठी सेल्फ वापरतो. आपण काय करतो, इथून इंटरनली काय होतं, तुमचं ऑब्जेक्ट पास होतं आणि त्या ऑब्जेक्टला रिसीव्ह करणं किंवा त्याचा रेफरन्स करण्यासाठी, त्याला रेफर करण्यासाठी कोण आपल्या इथं कोण येऊन लागतं, सेल्फ येऊन लागतं. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल तर आपण थोडेसे काय करू, अजून थोडेसे एक्झाम्पल घेऊ. तुम्ही म्हणशाल सर जर हे नेम आणि एज करून टाकले की मला नको आहे हे नेम आणि एज, तुम्ही क्लास व्हेरिएबल बनवलेले आता, किंवा तुम्ही म्हणू शकता काहीतरी व्हेरिएबल तुम्ही बनवलेले, आता आम्हाला हे नको आहे, आम्हाला काय पाहिजे की फक्त शो पाहिजे. आणि इथं जर मी काही वेगळा मेसेज दिला की जसं की मला नाही ॲक्सेस करायचे क्लासमधल्या गोष्टी आणि मी फक्त एक मेथड पुरतंच काहीतरी बनवतो, जसं की हॅलो मराठी किंवा डायरेक्ट हॅलो JK करून देतो मी. चला मी इथं काय केलं, याला रन केलं, तर रन केल्यानंतर इथं बघा याला प्रिंट केलं तर काय होणार आहे, हॅलो JK तुमचं येणार आहे. काही फरक पडणार आहे का, नाही. मग सेल्फचा यूज का करतो, सेल्फचं फक्त एवढं आहे की तो S1 येतो आहे ना तुमचा, त्याला कॅच करा, संपला विषय. आलं ना, की सेल्फ तुम्हाला एक सिम्पल पॅरामीटर पासच करणे. जर तुम्ही क्लासमधल्या एखाद्या ऑब्जेक्ट, क्लासमधल्या मेथडला ऑब्जेक्ट बनवून तुम्ही जर ॲक्सेस करत असाल तर. समजे क्या, समजे. जर मी असं केलं, ठीक आहे जाऊ, चल झालं आपलं. हे झालं काय की सेल्फचं कसं यूज होतं. आपण थोडंसं ना काही अजून व्हॅरिएबल घेऊ की आपल्याला जसं की एखादी गोष्ट इनिशियलाइज करायची तर कशी केली जाते हे तुम्हाला सांगतो. हे झालं आहे तुमचं, लिहून घ्या, लिहून घ्या पटकन. ही गोष्ट मुलांना समजण्यासाठी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड जाते की पहिले लेक्चरच त्यांना असं वाटतं की अरे काय आहे म्हणजे हे काय आहे, सेल्फ काय. पण आपण एकदम इझी वेने समजून घेतलं. प्रॅक्टिकल वेने तुम्ही थिंकिंग जर ठेवली ना तर कोणती गोष्ट पॉसिबल आहे. आणि तुम्ही जर रट्टा मारायचा प्रयत्न केला की तुमचा कार्यक्रम तिथेच झाला.
मोस्ट ऑफ दी मुलं रट्टाच मार म्हणून त्यांची इंटरव्ह्यू निघत नाही. समजे क्या? मला असं वाटतं माझी इंटरव्ह्यू होऊन जाईल. मला समजतं गोष्टी लगेच समजून जातं, कॅच होऊन जातं. प्रॅक्टिस पाहिजे पण नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही जास्त सॉल्व केले पाहिजे असं. सध्याच नाही होत ना माझ्या. हार्डवर्क इज इम्पॉर्टंट. जे आपले यूट्यूबवर पण व्हिडिओ बघत असाल त्यांना मी ही गोष्ट सांगतो की आपलं ऑफलाईनमध्ये पण एक लेक्चर चालते. तिथं त्यांना ज्या गोष्टी प्रकारे शिकवते त्याच गोष्टी तुम्हाला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो. कारण की माझ्याकडे आत्ता एवढा टाईम नाही राहत दिवसभरामध्ये की इन द सेन्स आता AIMLवर पण काम चालू आहे, आता इकडं पण काम चालू आहे. तर मी एवढं आहे की ती सिरीज आपली पहिली जी सिरीज आहे ना ती प्रॉपर वेने कंप्लीट झाली पाहिजे आणि कंटेंटमध्ये कोणताही डिफरन्स नाही राहणार, उलटं जास्त राहील पण कमी नाही राहणार. आलं झालं. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. झालं. नेक्स्ट आपल्याला काय करायचं की युझिंग व्हॅरिएबल. एक्झाम्पल 2 आपल्याला काय करायचं, जसं हे व्हॅरिएबल घेतले ना मी एक सिम्पल एक मेथड बनवली. पण आता आपण काय करू, एक आहे ना सेट करायला, जसं की इथं कसं सेट करत होतो मी, इकडं लक्ष द्या. इथं कसं इथं काय केलं मी, जेश डायरेक्ट देत होतो, 22 देत होतो. तर आपल्याला ना आता ही सेट करायची आणि सेट करायसाठी एक मेथड आहे सेट डेटा म्हणून, आणि एक आहे ना गेट डेटा म्हणून, ही गेट करायसाठी एक मेथड आहे. अशा 2 मेथड आपल्याला बनवायचे एकाच क्लासमध्ये. कसं बनवलं ते आपण बघू. सिम्पल काय करायचं आहे, काय केलं मी, एक क्लास बनवला. स्टुडंटच एक्झाम्पल देऊ आपण त्याला. थोड्या वेळ स्टुडंटच खेळू, नंतर तुम्ही काही पण खेळत बसा. स्टुडंट आणि नंतर काय तुमचं एक क्लास बनला. इथं काय केलं मी, डेफमध्ये काय नाव देऊ मी, जसं की डेफमध्ये मी नाव दिलं की सेट डेटा म्हणून एक नावाची काय केली, एक सेट नावाची एक फंक्शन बनवलं. काय बनवलं, फंक्शन बनवलं. आणि तुम्हाला माहिती फंक्शनचं पहिलं पॅरामीटर किंवा मेथडचं पहिलं पॅरामीटर काय असतं, सेल्फ. काही पण नाव देऊ शकता, पण मी काय नाव दिलं, सेल्फ नाव दिलं. इथं काय घ्यायचं माहिती, मला नेम आणि काय सेट करायचे, एज सेट करायचे. नेम आणि एज काय करायचे, 2 गोष्टी मला सेट करायच्या. एक म्हणजे नेम आणि दुसरं म्हणजे काय, एज. मला इथे सेट करायचं. आता मला काय करायचं, सेट करायचं आहे ना, तर मला काय करावं लागतं माहिती का, इथं बघा सेट कसं करतो मी, इकडे लक्ष द्या की सेल्फ डॉट नेम, की सेल्फनी ज्याला पॉईंट आउट केलं तिथं नेम नावाचा जो ब्लॉक दिसतोय त्याच्यामध्ये काय करा, हे नेम जे आता आलेले ऑब्जेक्ट बनवताना तुम्ही जी गोष्ट पास केलेली, जे नेम आता तुम्ही पास केले ना, ॲज काय केले, आर्ग्युमेंट पास केलेले खाली. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट बनवता ना, ऑब्जेक्टमध्ये पण तुम्हाला व्हॅल्यू पास करता येईल. इथं काय केलं, नेम, तुम्ही काहीतरी व्हॅल्यू तिथं पास करणार आहे. नंतर काय केलं मी, सेल्फ डॉट काय केलं मी, एज केलं. एज, मग तुमचं एज काय करा, इथं सेट करा. सेट केलं. आता ही सेट केलं म्हणजे काय केलं की, जसं की मी आता परत काय करतो की गेट डेटा पण बनवून देतो, म्हणजे तुम्हाला लगेच लास्टला कळेल ही गोष्ट काय. मग गेटमध्ये पण तुम्हाला सेल्फ पासच करावं लागेल, कारण तुम्ही काय करशाल, प्रिंट कोणाला करशाल सांगा बरं. इथं प्रिंट काय करेल मी, प्रिंट काय करेल, सेल्फ डॉट नेमला काय करेल, सेल्फ डॉट नेमला प्रिंट करशाल. नंतर तुम्ही म्हणशाल सर सेल्फच घेणं गरजेचं आहे का, नाही, तुम्ही काही पण घेऊ शकता. सेल्फ डॉट एज आलं दे ना, तुम्ही काही पण नाव घेऊ शकता, पण एक स्टँडर्ड आहे की त्याला फॉलो करून चालावं लागतं कोडमध्ये, की तुम्ही सेल्फच नाव द्या, म्हणजे समजतं की पहिलं पॅरामीटर आहे, इनिशियल पॅरामीटर आहे. आलं दे ना. आता मला काय करावं लागेल, याचं ऑब्जेक्ट बनावं लागेल. तर मी ऑब्जेक्ट काय बनवलं, S1 इज इक्वल टू स्टुडंट. पण आता काय केलं, स्टुडंटला मी इथं सेट केलं बरोबर. नंतर काय केलं की मी ह्या मेथडला कॉल करतोय, कोणत्या, S1 डॉट काय करतोय, सेट डेटाला इथं कॉल करतो. आता तुम्ही ना जेव्हा कन्स्ट्रक्टर, तुम्हाला अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग जेव्हा सांगाल ना मी, इनिट मेथड काय असते, तेव्हा इनिट मेथड आहे ना एक कन्स्ट्रक्टर आहे. तुम्ही ऑब्जेक्ट बनवला, या ऑब्जेक्टमध्ये तुम्ही पॅरामीटर पास करून आर्ग्युमेंट पास करून देता. इथंच डायरेक्ट इथंच आर्ग्युमेंट पास करता. इनिट मेथड काय की डायरेक्टली तुमची एक अशी बिल्ट इन मेथड आहे की तिला त्याला कॉल नाही करावं लागत, जसं ही कॉल करतो ना तशी. पुढे शिकवतो तुम्हाला मॅजिक मेथड म्हणून, कन्स्ट्रक्टरमध्ये शिकवलं तुम्हाला. आता इथे काय केलं मी, सेट डेटा, S1 डॉट सेट डेटा. याच्यात काय करतो मी, S1 डॉट सेट डेटामध्ये काय करतो, S1 डॉट सेटमध्ये नेममध्ये काय टाकू, JYSH जेश. एजमध्ये काय टाकतो मी, 22 टाकलं. केला सेट डेटा. मला सांगा नुसतं सेट करून चालणार आहे का आपल्याला, नाही, आपल्याला गेट पण करावं लागेल. S1 डॉट काय केलं मी, गेट डेटा. मला सांगा गेट डेटामध्ये दुसरं काही पॅरामीटर पास करण्याची गरज आहे का, नाही, कारण की तुम्हाला माहिती S1 तर ॲटोमॅटिकली इथं पास होणार आहे, त्याच्यासाठी सेल्फ पास केल्यावरती कॅच करायला. इथं पण बघा सेट डेटा, इथं पण काय तुमचं काय सेल्फ तुमचं वरती बनवलेलं आहे. सिम्पल काय करतो मी याला, आता याला काय करतो,
याला रन करतो, याला रन केलं बघा आउटपुटमध्ये काय येते, काय येतं आउटपुटमध्ये जयेश आणि काय 22. तुम्ही म्हणशाल सर आम्हाला ना दुसरं पण करायचं आहे, की तुम्ही काय करा की दुसरं पण नाव आम्हाला पास करायचं आहे. जसं की मी इथं काय पास केलं S2, मी इथं पास केलं, काय केलं S2 पास केलं. इथं काय केलं S2 डॉट सेट डेटा. नेममध्ये काय पास करतो, बरोबर नाही स्पेलिंग, एज 21. इथं काय केलं मी खाली काय पास S2 डॉट गेट डेटा. तर दोन काय केलं मी, हां बघायचं आउटपुट बघायचं तुम्हाला दोघी कसे पास होतील, कारण दोन दोन ऑब्जेक्ट वेगळे आहे ना. सेल पहिल्यांदा S1ला पास करेल, नंतर S2ला पास करेल, समजलं. आणि मग दोघांना तुमचा तो रिसिव्ह करेल. मी शिकवलं होतं ना मल्टिपल ऑब्जेक्ट कसे होता क्रिएट, परत सांगतो तुम्हाला ती गोष्ट, इंटरनली कशी वर्क झाली ती पण सांगतो. याला रन केलं, इथं बघा काय आलं, इथं बघा दोन्ही नावं आपले आलेली, समजलं. आता हे कसं झालं हे तुम्हाला मी सांगतो. थोडंसं मी इथं मिनिमाइज करतो, कारण गोष्टी समजायला तेव्हाच मजा येते. आलं ना. मी इन जनरल जी कोडिंग शिकलेलं आहे ना, मोस्ट ऑफ दी कोणाकडून शिकलेलं आहे, एक विकास सरांकडून शिकलेलं आहे. माझी पहिली प्रोग्रामिंगची सुरुवात विकास सरांकडून झाली कोडिंग शिकवायला. दुसरं जे शिकलो आहे ना मी कॅम्पस एक्स पायथॉनचे ज्याच्याकडून शिकलेलं. पण मला दोघांची कंपॅरिझन तर नाही, पण दोघांचं गोष्टी मी जेव्हा ॲनालिसिस केलं ना, तर मला असं वाटलं की मुलांना या गोष्टी कशा समजतील. एक तर तुम्ही कोडिंग तर सगळेच करत आहे, पण इंटरनली या गोष्टी कशा वर्क होत आहे ह्या गोष्टी जर जास्त समजावल्या तर मला असं वाटतं की अजून जास्त लोकांना कळेल. आलं. आता ही गोष्ट बघा की इथं बघा काय की सेट डेटा, एक काय तुमचं सेट डेटा आणि एक म्हणजे काय तुमचं गेट डेटा, अशा दोन तुमच्या मेथड आहे. तर पहिल्यांदा काय होतं की एक ऑब्जेक्ट बनतं तुमचं काय S1 वाला, S1 ज्याला पॉईंट आउट करतो. दुसऱ्यांदा ऑब्जेक्ट बनतं काय तुमचं S2, तुमचा S2 ज्याला पॉईंट आउट करतो. तर इथं काय असतं तुमचं नेम असतं, आणि दुसरा कोणता ब्लॉक असतो तुमचा एज असतं. आणि तुम्ही काय केलं की इथे एक मेथड बनवली सेट डेटा आणि गेट डेटा. जेव्हा तुम्ही सेट करताय तर तुम्ही काय सांगताय की हा S1 तुमच्या कोणाकडे जाईल, सेल्फकडे जाईल, आणि सेल्फच्या मदतीने तुम्ही ज्या गोष्टी केलेल्या आहे सेल्फ डॉट नेम ह्याच्यात तुम्ही काय करा पहिल्यांदा JS जाऊन सेट करा, नंतर काय करा तुमचं एज 22 जाऊन सेट करा. सेम काय केलं की ही गोष्ट तुमची कोणाकडे जाईल, सेल्फकडे जाईल. आणि इथं काय केलं तुम्ही, इथं नेम बनवलेलं आहे, नेम बनवलेलं आहे, आणि दुसरं म्हणजे काय तुमचं एज बनवलेलं आहे. ते नेममध्ये काय चाललं जाईल तुमचं की सिमरन, नंतर काय एजमध्ये काय चाललं जाईल तुमचं 21. आणि तुम्ही जेव्हा गेट डेटा करताय तो गेट डेटा काय बघतो की S1नी ज्याला पॉईंट आउट केलं तिथं काय नेममध्ये नाव S1 म्हणजे काय इन द सेन्स की तुम्ही S1 डॉट गेट डेटा करताय तर S1 तुमचं इथं जाईल, S1 डॉट नेम इथं काय JS मग त्याला प्रिंट कराल, नंतर काय एज त्याला प्रिंट कराल. नंतर परत तुम्ही काय केलं S2 डॉट गेट, S2नी ज्याला पॉईंट आउट केलेलं आहे तिथं कोण आहे सेल्फ आहे, तिथं काय केलं आहे नेममध्ये काय एजमध्ये काय तुम्ही ही गोष्ट इथं लिहिलेली ना ते काय करतं प्रिंट करतो. समजलं इंटरनली कशी गोष्ट वर्क होते. तर अशा प्रकारे काय तुमचा सेल्फ तुम्हाला समजलेला असेल, आपण कशा मेथड बनवतो क्लासमध्ये ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. तर आपण पुढे आपण जाऊ आता मॅजिक मेथडवर. समजलं आहे, लिहून घ्या याला. नाही माझे स्टुडंट माझा विश्वास आहे 10 जरी स्टुडंट असतील पुऱ्या मराठी कोडिंग शाळामध्ये पण ते 10 लोक रोज लेक्चर बघतायत असं. बाकी 100 तर व्ह्यूज राहतात डेली पर व्ह्यूज, पण कन्सिस्टन्सी नाही आहे मुलांमध्ये. मी या गोष्टींकडे जास्त लक्ष नाही देत, जसं होईल तसं होईल. सेल्फ कशासाठी वापरतो आपण, ऑब्जेक्ट व्हेरिएबलला ॲक्सेस करण्यासाठी. आणि सेल्फ तुमचा काय आहे क्लास मेथडचा फर्स्ट पॅरामीटर असतो. आता तुम्हाला एक सेम तुम्ही कारसाठी पण करू शकता, BMW त्याची प्राईस, कार आणि त्याची प्राईस सेट करा आणि गेट डेटा करा, असं तुम्ही फंक्शन बनवू शकता. आलं ना. मॅजिक मेथड चला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो मी. डंडर मेथड काय असतं, मॅजिक मेथड काय असतं, खरं म्हणजे कन्स्ट्रक्टर नंतर ती गोष्ट समजायला थोडी बरी होते. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कन्स्ट्रक्टर आणि मॅजिक मेथड बघू. मेन म्हणजे कन्स्ट्रक्टरच्या बेसिसवर मला एक प्रोजेक्ट पण घ्यायचा आहे, मॅजिक मेथडच्या बेसिसवर एक प्रोजेक्ट घ्यायचा आहे. 2 प्रोजेक्ट आपले पुढच्या व्हिडिओमध्ये होईल. हळूहळू करून आपण काय प्रोजेक्ट इन द सेन्स की अशी मिनी एक्झाम्पल तुमचे घेणार आहे मी. आलं ना. आणि तेच तुम्हाला सिनियर बेस चांगल्या गोष्टी ATMचंच घ्यायचं मला दोन्ही ठिकाणी. आणि दुसरं म्हणजे की ॲडिशन मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शनचा यूज करून कसं तुम्ही डायरेक्टली मॅजिक मेथडचा यूज करून कसं डायरेक्टली सिम्पल कॅल्क्युलेटर बनवू शकता ते आपल्याला बघायचं.
मॅजिक मेथड काय आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. आणि सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून जर ठेवल्या असेल तर चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही रिव्हिजन केलं आणि तुम्हाला जास्त फायदा होईल. मी पहिल्यापासून तेच सांगतो की हँड रिटन ही इम्पॉर्टंट आहे. बाकी तुम्ही माझ्या नोट्सच्या मागं लागले असेल पहिल्या व्हिडिओपासून तर थोडं थांबवा. त्या नोट्स मीच बनवणं, कारण मुलं ॲज इट इज कॉपी पेस्ट करताय, त्या गोष्टीला काहीच महत्त्व नाही. तुम्ही थोडा विचार करा त्या गोष्टीवर. थोडं लक्षात राहण्यासाठी तुम्हाला आधी हँड रिटन लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.